पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। गेल्या वेळी आपण 7व्या अध्यायाला सुरुवात केली आहे. त्यामधले आपले 6व्या पर्यंतच्या श्लोकापर्यंत आलोय आपण, बरोबर आहे ना. 21 ओव्या झालेले आहेत. एतद् योनिनी भूतानि सर्वाणीत्युपधारय अहम कृत्स्नस्य जगतः प्रभवः प्रलयस्तथा. त्यांनी असं म्हटलंय की माझी 2 प्रकारची प्रकृती आहे. आपण गेल्या वेळी बघितलेलं आहे. ती जी प्रकृती आहे ती एतद् योनिनी भूतानी, या सर्व भूतमात्रांना जन्माला घालणारी माझी प्रकृती 2 प्रकारची आहे. अहम कृत्स्नस्य जगतः प्रभवः प्रलयस्तथा. आणि ह्या संपूर्ण जगाच्या परिणामाला पावणं, म्हणजे संपूर्ण जग ज्या परिणामाला पावतं ते सगळं कसं आहे, त्याचा आदी आणि अंत, म्हणजे त्याचं सुरुवात आणि शेवट करणारा मीच आहे. या जगामध्ये घडणारे सगळे परिणाम म्हणजे कोणते, उत्पत्ती, स्थिती आणि लय, हे 3ही परिणाम जगावरती जे घडत जातात त्या सगळ्या परिणामांचा जो कारण आहे तो कोण आहे, तर मीच आहे. अहम कृत्स्नस्य जगतः प्रभवः प्रलयः तथा. जन्माला घालणं आणि त्याचा शेवट करणं. ते सूक्ष्म प्रकृती कोडे जै स्थूळाची अंगा घडे तै भूतसृष्टीची पडे टाकसाळ. आपण गेल्या वेळी पाहिलं की या दृष्टांतांनी त्यांनी विषय घेतलेला आहे की जशी नाण्याची टाकसाळ असावी तशी ही प्रकृती या सगळ्या लोकांना जन्माला जी घालते आहे ती सातत्याने नाणी त्याच्यातून पडत राहावीत. अशा प्रकारे सगळे जीव, सर्व प्रकारची सृष्टी, जड आणि चेतन म्हणजे चराचर सृष्टी, सजीव आणि अचेतन दोन्ही सृष्टी ही सारखी निर्माण होत असते. 4 प्रकारचं जीव जन्माला येतात. एक उद्भिज्ज आहेत, एक स्वेदज आहेत, जारज आहेत, अंडज आहेत. या 4 प्रकारचे जीवही जन्म घेत असतात. आणि म्हणाले हा सगळा या ठिकाणी पडती बहुवस टाक मग ती समृद्धीचे लेख प्रकृतीची धरी. असे अनेक प्रकारचे हे 84 लक्ष योनी आहेत. त्या 84 लक्ष योनीची विविधता धारण करणारी कोण आहे, तर ही प्रकृतीच आहे. म्हणून जे आखुनी नाणे विस्तारी, म्हणाले जी योजनापूर्वक या उत्पत्तीचा विचार करते, पाठीदयांची आटणी करी त्यांचा लय करते. माझी कर्माची या व्यवहारी, त्याच्यामध्ये कर्म आणि अकर्म यांचा व्यवहार करून प्रवर्तू दावी, हे सगळं जग चाललं आहे हे ती दाखवते.
कारण जे चाललेल्या जगतामध्ये जे कर्म आणि अकर्म, योग्य आणि अयोग्य, आता या सातत्याने काहीतरी फेरबदल चालू आहेत. कधी कुणाला दिवस बरे येतात, कधी कुणाला दिवस वाईट येतात, कधी कुणाची प्रकृती स्वास्थ्य असते तर कधी कुणाला प्रकृती स्वास्थ्य नसतं. या सगळ्या पातळीवर प्रकृतीची स्वस्थता अस्वस्थता, मनबुद्धीची स्वस्थता अस्वस्थता आणि त्याचबरोबर परिस्थितीची, देह आहे, माणूस म्हणतो आता वयाप्रमाणे होत नाही, आता वयाप्रमाणे काही करता येत नाही. हे सगळं जे काही आहेत, हे सगळे जे व्यवहार आहेत, कर्माकर्माची या व्यवहारी म्हणाले त्या ठिकाणी व्यवहार करून किंवा त्या प्रकाराने जगाला चालवून प्रवर्तू दावी, प्रकर्षेण वर्तणे, म्हणजे हे सगळं जग आपल्या आपल्या परीने अट्टहासाने काही ना काहीतरी कर्म करतंय. न कर्म करणं हा सुद्धा अट्टहासच आहे. आणि एका जागेवर बसणं हे सुद्धा पुन्हा कर्मच आहे, की मी काही करणार नाही असं म्हणणारा माणूस तेच करत असतो, की कोणती ना कोणती तरी गोष्ट तो आचरतच असतो. आणि त्यामुळे प्रकर्षेण वर्तन हे प्रत्येकाच्या ठिकाणी आहेच आहे. हे रूपक परी असो, सांगो उघड जैसे परी असो, तरी नामरूपाचा अतिसो प्रकृतीचं करी. म्हणाले हे रूपकाने सांगितलं पुष्कळ झालं, पण ही प्रकृती नामरूपानी सगळ्या जगाचा विस्तार सतत करत आहे. आणि प्रकृती तव माझा ठाई, बिंबे येथ आन नाही, म्हणून आदी मध्य अवसान पाही जगासी मी. आणि म्हणून ही जी प्रकृती आहे ती तुम्हाला कोणी स्वतंत्र आहे असं वाटतंय का? नाही म्हणाले, ती माझ्याच ठिकाणी आहे. ती प्रकृती माझ्याच ठिकाणी व्यवहार करते, व्यापार करते, माझ्या सामर्थ्यावर करते, माझ्या अधिष्ठानावर करते. तर ह्या प्रकृतीचा व्यापार व्यवहार हा माझ्याच अधिष्ठानावर होतो. म्हणून उत्पत्ती स्थिती आणि लय, आधी मध्य आणि अवसान या जगाला कोण असेल तर या प्रत्येक स्थित्यंतराला मीच अधिष्ठान आहे. हे प्रत्येक स्थित्यंतर मीच घडवून आणतो. मत्तः परतरम नान्यत किंचिदस्ति धनंजय, मयी सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणाईव. म्हणाले आता एक पुन्हा एक ऐकायला येत आहे का नाही? बर, काम चाललंय. थोडा आवाज मोठा करायचा का? येत आहे? मत्तः परतरम नान्यत किंचिदस्ति धनंजय, मयी सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणाईव. म्हणाले या ठिकाणी मत्तः परतरम न अन्यत किंचित अस्ति धनंजय, हे धनंजया माझ्यापासून वेगळं असं काहीही या जगामध्ये नाहीये. मत्तः परतरम न अन्यत किंचित अस्ति, काही एवढं सुद्धा, कुठलीही गोष्ट सुद्धा काहीही माझ्यापासून वेगळं नाही. मयी सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणा इव. म्हणाले जसं सोन्याची तार घेतली आणि सोन्याच्या तारेत सोन्याचेच मणी गुंफले, त्याप्रमाणे हे जे जग आहे ते माझ्यामध्येच ओलं गेलेलं आहे, म्हणजे हे माझ्यामध्येच राहिलेलं आहे. जसा सोन्याचा दागिना करतो, त्या दागिन्यामध्ये जसे सोन्याचे मणी सोन्याच्या तारेत गुंफावेत. काय वेगळं आहे? त्या एका सोन्याची तार केली आणि त्या सोन्याचे मणी केले, आणि एकाला तार म्हटलं आणि एकाला मणी म्हटले. याच्यापेक्षा काही त्यांच्यामध्ये भेद नाहीये. तसंच आहे म्हणाले या जगामध्ये मी आणि नामरूपाला आलेलं, या प्रकृतीच्या ठिकाणी तिने निर्माण केलेलं हे जे विविध पांचभौतिक जग आहे, काय फरक आहे? म्हणाले माझ्यात आणि या जगामध्ये काही फरक नाहीये. त्या सोन्याच्या तारेत सोन्याचे मणी ओढण्यासारखंच आहे. हे रोहिणीचे जळ, तयाचे पाहता येई जे मुळ, तई रश्मी नव्हती केवळ होय तो भानू. म्हणाले हे रोहिणीचं जळ. आता याच्याबद्दल पुष्कळ वाद आहेत.
रोहिणी जळ असा शब्द का वापरला याच्यावर अनेक लोकांनी वाद केलेत. पण त्या ज्ञानेश्वरीत ते शब्द 2च ठिकाणी आलेला आहे आणि त्याच्यावर पुष्कळ वादविवाद करावा असं काही नाही आहे. आता त्यांचं म्हणणं असं, हे आहे मृगजळ, रोहिणीचं जळ मृगजळ आहे. तयाचे पाहता येई जे मूळ, हे मृगजळ निर्माण झालं कशामुळे, तर म्हणाले त्याचं मूळ नक्की पाहता येईल. तै रश्मी नव्हती केवळ, सूर्याचे किरण तिथे पडले आहेत आणि त्यामुळे भास निर्माण होतो आहे. आणि तिथे पाणीच आहे की काय असं वाटतं. वास्तविक पाहता सूर्याचे किरण त्या ठिकाणी येऊन पोचलेले आपल्याला दिसतात. मग आता इथे सूर्याचे किरण त्याला कारणीभूत आहेत का नाही, आम्ही मूळ शोधायला गेलो. किरण बाजूला राहिले, सूर्यामुळे किरण आहेत म्हणून होय तो भानू. ते म्हणतात नुसते किरण आहे असं म्हणू नका, तो सूर्य त्याचं कारण आहे असं म्हणा. म्हणजे रोहिणी जळ म्हणजे मृगजळ तयार होण्याकरता कारणीभूत सूर्याचे किरण का नाही, सूर्य. मुळापाशी जायचं तर जसं आपण पूर्वी केमिस्ट्री शिकत होतो, तर केमिस्ट्री शिकताना काय होतं रसायनशास्त्रामध्ये, की मुळामध्ये धातू जे मूळ वस्तू किंवा एलिमेंट्स ज्यांना आपण म्हणतो तशी ती मूलद्रव्य आहेत. ती मूलद्रव्य आणि त्याच्याबरोबर संयुग त्यांच्यामध्ये एकत्रित झाल्यानंतर निर्माण झाले. आता ह्या ठिकाणी जे निर्माण झालं आहे एकत्रितपणे आणि जे मूलभूत आहे तिथून केमिस्ट्री सुरू झाली आणि ती केमिस्ट्री आपण शिकलो. मग पुढे काय झालं, त्या एलिमेंट आणि मॉलिक्युलच्या मागे गेल्यानंतर अजून मागे मग ती फिजिकल केमिस्ट्री आली. मग केमिस्ट्रीमध्ये अनेक प्रकार आले आणि मग मुळाशी जाता 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 ती फिजिकल केमिस्ट्री ही खूपच फिजिक्सच्या किंवा निसर्गाच्या अधिकाधिक जवळ गेली, कारण त्याच्यातून निर्माण झालेली आहे. कुणातून, मूलद्रव्यातून. आणि मग त्या केमिस्ट्रीची मूलद्रव्य किती खोलवर जाऊन शिकून घेतली गेली. याचा अर्थ काय झाला की अगदी मुळात काय आहे प्रत्येक वस्तूच्या. आता जसं विज्ञान आहे आजच्या काळामध्ये सगळ्याच, आता हाही आपण घेतोय हा विज्ञानाचाच शोध आहे. विज्ञान तर ॲटमच्या मध्ये काय, ॲटम मध्ये असणारे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन, त्याच्या केंद्रामध्ये असणाऱ्या, त्याच्या ऑर्बिटमध्ये फिरणाऱ्या, वर्तुळात फिरणाऱ्या अशा सगळ्या कणांचा विचार करत करत शेवटी ते अशा ठिकाणी आलं की असा आम्हाला एक पार्टिकल, असा आम्हाला एक कण मिळाला पाहिजे की ज्याच्यापासून जग जन्माला आलेलं आहे आणि जे सगळ्या जगाला निर्माण करण्याकरता समर्थ आहे. मग असं कोण आहे, असा शोध घेत घेत आता आपण अलीकडे या 2-3 वर्षामध्ये पाहिलं तर गॉड पार्टिकल आणला त्यांनी आणि त्या गॉड पार्टिकलमुळे जग निर्माण होतं अशी एक धारणा मांडायला सुरुवात केली. पण ती उभी नाही राहू शकली, कारण त्यांचा गॉड पार्टिकल स्टँड नाही झाला. त्या शास्त्राला हा या जगाला निर्माण करेल असं सांगणारा हा गॉड पार्टिकल आहे, हे काही सिद्ध होऊ शकलं नाही. विषय मागे पडला. पण सांगण्याचा हेतू असा की प्रत्येकाचं मूळ काय आहे हे शोधण्याची माणसाला जिज्ञासा आहे. त्याचं कारण काय आहे, तर जे कार्य दिसतं आहे त्या कार्याच्या मागचं कारण काय आहे हे जाणण्याचा सगळेजण प्रयत्न करतात. जसं विज्ञान करतं तसंच तत्वज्ञान करतं. त्यामुळे तत्वज्ञानात माऊली सांगते की अहो त्या किरणांच्या पासून मृगजळ निर्माण झाला असं का म्हणता. किरण कोणापासून आले, सूर्यापासून. मग आता तो सूर्य जो आहे तो त्या मृगजळाचा निर्माता आहे. इथपर्यंत चला. मग आपण म्हणू सूर्य कुठून आला ते सांगा, तर ते म्हणतात त्याच्याच करता सांगतोय की सूर्य कुठून आला, त्या ईश्वरापासून, त्या परमात्म्यापासून, त्या परब्रह्मापासून, तिथूनच आलेला आहे. हे तर आपल्यालाही माहिती आहे. म्हणजे इथे भगवंत सांगतोय की हे सगळं तर मीच आहे.
याच्यामध्ये माझ्यापेक्षा काही वेगळं नाही, त्याकरता दृष्टांतांनी सांगतो. आणि म्हणून आपल्याकडे नेहमी सांगितलं जातं की दृष्टांत जो आहे तो जेवढा विषय विशद करायचा आहे तेवढ्या पुरताच घ्यावा. दृष्टांत आत्ता आपल्याला काय समजून घ्यायचंय? आपल्याला एवढंच समजून घ्यायचंय एकाच्या मागे एक काय आहे. हे मृगजळ आहे, मृगजळाच्या मागे किरण आहेत, किरणांच्या मागे सूर्य आहे. आता सूर्याच्या मागे कोण आहे ह्याची आत्ता आपल्याला गरज आहे का? नाही. आत्ता हा दृष्टांत कशा करता घेतलाय आपण की भगवंत सांगतायत ह्या संबंध विश्वाचं आदी अंतिम कारण मीच आहे, माझ्याशिवाय या जगामध्ये काहीही नाही, सगळं काही जे आहे ते फक्त मीच आहे. तसं त्यांना म्हणायचं इथे की जर का मृगजळ आहे तर त्याला कारण सूर्यच आहे. आता आपण म्हणू मग असं कसं? सूर्याच्या मागे जा. सूर्याच्या मागे कोणी निर्माण केलं सूर्याला? परमात्म्यानी. मग परमात्म्यानी सूर्याला निर्माण केलं, मग परमात्म्याला कुठे पाहावं? सूर्यात पाहावं. आता परमात्म्याला सूर्यात पाहावं याची आपल्याला इथे गरज आहे का? नाहीये. दुसऱ्या कोणाला गरज आहे? त्या गायत्री मंत्राची उपासना करणाऱ्याला गरज आहे. तो म्हणतो मी परमात्म्याला कुठे पाहू? उपनिषदाला गरज आहे. तो म्हणतो मी भगवंताला कुठे पाहू? हिरणमयेन पात्रेण सत्यस्य अपि हितम मुखम. आता तो म्हणतो की भगवंता तू त्या एवढ्या चकचकीत अशा सोन्याच्या भांड्यामध्ये सत्य घालून ठेवलंयस आणि त्याच्यावरती आवरण घातलंयस, त्याच्यावर झाकण घातलंयस आणि आम्ही त्या सोन्याच्या भांड्यालाच भुललोय, त्याच्या आतल्या सत्याला आम्ही जाणत नाही. तसं हा जो सूर्य आहे या सूर्याच्या ठिकाणी परमात्मा स्वरूप आहे, परमात्म्याला पाहायचं आहे. परमात्मा त्या आदित्य मंडलामध्येच राहिलेला आहे. यत्ते कल्याणतम रूपम तत्ते पश्यामी. तो म्हणतो हे भगवंता या सूर्यमंडलामध्ये जो आदित्य पुरुष आहे त्या आदित्य पुरुषाचं आम्हाला दर्शन घ्यायचं, आम्हाला त्याला पाहण्याची इच्छा आहे. आणि म्हणून आता हा कशाचा दृष्टांत देतोय? सूर्याचाच. हा म्हणतो की मला सूर्य दिसतोय, तो आदित्य म्हणजे आदित्य मंडलामधला पुरुष, म्हणजे आत्तापुरता आपण आदित्य पुरुष असं म्हणू क्षणभर. तर तो काही फक्त तिथंच राहतो का? तो आमच्याही हृदयात आहे. भगवंत म्हणतो ना ईश्वर सर्वभूतानाम हृदयेषु तिष्ठती. सगळ्यांच्या हृदयात आहे तो. पण आत्ता त्याच्या उपासनेकरता त्यांनी जे दैवत स्वीकारलंय ते दैवत आहे सूर्य. मग त्या सूर्याच्या ठिकाणी पाहायचंय कुणाला? सूर्याला पाहायचंय का त्या सूर्यमंडलात असणाऱ्या पुरुषाला पाहायचंय? तर म्हणाले सूर्यमंडलात असलेला त्याला पुरुष पाहायचा आहे. म्हणून तो सूर्यमंडलावर थांबत नाही. तो दृष्टांत कुणाकरता देतो? सूर्यमंडलातल्या परब्रह्मा करता. आणि तो म्हणतो की उपासनेला जर मी सूर्य स्वीकारला तर ते परब्रह्म कुठे आहे? तर आत्ता त्या सूर्यमंडलामध्ये आहे. सूर्यमंडलामध्ये असणारं जे परब्रह्म आहे त्याचं दर्शन यत्ते कल्याणतम रूपम तत्ते पश्यामी. मला त्याचं दर्शन घडव. आता दुसरं आहे, आम्ही गणपतीकडे गेलो, गणपतीची मूर्ती आहे. आम्हाला समजा सारसबागेचा आवडतो, कुणाला दगडूशेठचा आवडतो, कुणाला मोरया गोसावींचा आवडतो, कुणाला आणखीन कुठला आवडतो. प्रत्येकाची आवड आहे. कुणाला पालीचा, कुणाला मळचा, कुणाला हेदवीचा, प्रत्येकाची आवड वेगवेगळी आहे. मग तो त्या गणपतीमध्ये कुणाला पाहतो? त्या गणपतीमध्ये तो त्या परमात्म्यालाच पाहतो. म्हणजे परमात्म्याला पाहण्याकरता ही सगळी देवतांची रूपं आहेत. ह्या सगळ्या रूपांच्या ठिकाणी उपासना करतो आहे आणि परमेश्वराला पाहतो आहे. आता हा जो दृष्टांत आहे हा याची चिकित्सा करत बसलं. म्हणजे तत्वज्ञानाचा अभ्यास करत असताना रोहिणीचे जळ म्हणजे मृगजळच का असं म्हणून वाद करत बसणारे लोक आहेत की जे ज्ञानेश्वरीच्या अभ्यासापेक्षा सुद्धा ज्ञानेश्वरीत आलेल्या या 2च शब्दांना महत्व देतात. ते म्हणतात या 2 शब्दांचा अर्थ आम्हाला कळला की बस झाला, आम्हाला बाकी काही. 2 म्हणजे एकच शब्द 2 ठिकाणी आलेला, एवढाच अर्थ आम्हाला पाहिजे, ह्याच्यापेक्षा आम्हाला अर्थ नकोय. आता असं जर कुणी म्हणायला लागलं तर दृष्टांत कशा करता आलाय हे समजलं नाही असं म्हणावं लागेल. म्हणजे केव्हाही दृष्टांत हा त्यावेळेची गरज काय,
मग आपण म्हणू अहो इथे तुम्ही कसं असं म्हणता की सूर्य हेच अंतिम आहे. आता बघा बरं, तिथे सूर्याला अंतिम नाही केलं, तिथे त्या सूर्याच्या पोटात परमात्मा बसलाय आणि सूर्याच्या ठिकाणी त्या परमात्म्याचं दर्शन घेतो असं म्हटलंय. हो म्हटलंय. आपण जेव्हा गणपतीची उपासना करतो तेव्हा सारखं असं म्हणतो का की गणपती तुझ्या पोटात बसलेला परब्रह्म मला दाखव, तुझ्या पोटात बसलेलं असं नाही म्हणत आपण म्हणतो गणाराया मला तुझं दर्शन दे. का म्हणतो? आपण सगुण भक्ती करतोय. ज्या सगुणाची आपण भक्ती करतोय त्या सगुणाचं दर्शन आपल्याला घडावं. मग आता तो त्याला जसं घडवायचं असेल तसं तो दर्शन घडविल आपल्याला. परंतु त्याच्या ठिकाणी परमात्म तत्व आहे, म्हणजे आपला गणपती हे साक्षात परब्रह्मच आहे, ही जी आपली धारणा आहे ती धारणा आपल्याला पुरेशी आहे. आता जर आम्ही अशा प्रत्येक दृष्टांतामध्ये हा दृष्टांत इथं का थांबला, हा दृष्टांत तितका का पुढे नेला, त्या सगळ्या चिकित्सेपेक्षा सुद्धा तो दृष्टांत कोणत्या प्रयोजनाने आलाय, त्याचं कारण काय, आत्ता ह्या ठिकाणी तो दृष्टांत का दिला. इथे त्यांना सांगायचं आहे की मृगजळ कसं आहे, भासमान होणार आहे. आणि लांबून तर त्या हरणाला ते सारखं दिसत राहतं, तहान लागलेली असते, उन्हाची वेळ आहे, त्या हरणाला पाणी प्यायची इच्छा आहे, म्हणून ते हरिण त्या पाण्याच्या मागे धावतं. बरं, ते जिथं धावतं तिथून ते अजून लांबच जातं, जिथे पोचतं तिथून ते अजून लांबच, म्हणजे त्याला दिसत राहतं पण ते त्या मृगजळापर्यंत कधी पोचतच नाही, त्याला त्या मृगजळाशी काही पोचता येत नाही. मग आता याची भ्रमंती किंवा त्याची भ्रांती या ज्या गोष्टी आहेत त्या कशा आहेत, इथे त्याच्याकरता सांगितलंय की जसं मृगजळ आहे निर्माण कोणापासून झालं, सूर्यापासून झालं. ते मृगजळ सत्य आहे का? नाही. सत्य काय आहे? सूर्य सत्य आहे, मृगजळ काही सत्य नाही. तसं हे जगत कुणापासून निर्माण झालं? परमात्मा म्हणतो, इथे परमेश्वर म्हणतो, इथे भगवान श्रीकृष्ण म्हणतात की ते सगळं माझ्यापासून निर्माण झालं. ते सगळं जरी माझ्यापासून निर्माण झालेलं असलं तरी सुद्धा त्याला स्वतंत्र अस्तित्व काय काही नाही, त्याच्या मागे फक्त मीच आहे. म्हणजे हे मृगजळ कसं आलं हो? सूर्य आहे म्हणून. पुन्हा आपण म्हटलं हो इथे काल मृगजळ दिसलं होतं, आज का नाही दिसलं, किंवा आज का नाही दिसत आहे, तर तो अहो सूर्य ढगात गेला आणि मृगजळ कसं दिसेल? मग सूर्य ढगात नसता आणि तेवढाच तापत राहिला असता तर त्या ठिकाणी तो मृगजळाचा भास निर्माण होईल, नाही तर कसा निर्माण होईल? समोरचा माणूस त्याचं स्पष्टीकरण देतो, तो म्हणतो नाही हो असं नाही ते निर्माण होणार, ते आत्ता ते भासमान होत आहे असं नाही, त्याला सूर्यच पाहिजे. हे जसं की आता भर कशावर आहे, तो सूर्यच असला पाहिजे तरच मृगजळ दिसेल. तसं भगवंताला आपल्याला भर देऊन काय सांगायचं आहे की मीच फक्त आहे, माझ्याशिवाय अन्य काही नाही. जसं मृगजळाला अस्तित्व नाही तसं जगाला सुद्धा काही अस्तित्व नाहीये. या जगामध्ये मीच भरून राहिलेलो आहे, मीच वेगळी वेगळी रूपं घेतली आहेत. हे जग माझ्यापेक्षा वेगळं नाहीये, हे जग म्हणजे मीच आहे. हे जग जेव्हा नाश पावेल तेव्हा सुद्धा मीच आहे, आणि हे जग आत्ता विद्यमान आहे तरी सुद्धा मीच आहे. म्हणजे नष्ट झाला देह तरी सुद्धा तो त्या देहाच्या पलीकडे जो आहे तोही तोच आहे. आणि जेव्हा देह विद्यमान होता, कार्यकारी होता, तेव्हाही परमात्माच होता, तेव्हाही दुसरं कोणी नव्हतं. म्हणजे भगवंताला इथे आपल्याला काय समजवायचंय, मी एकमेवा द्वितीय आहे, मी एकटा एकच आहे. याच्यापेक्षा सगळं जे दिसतं आहे ते सगळं भासमान होणारं आहे. आता ह्याच्या पुढे तयाची परी किरीटी या प्रकृती झाली आहे सृष्टी, जै उपसंहरुनी कीजे लठी तै मीची आहे. मला त्याचप्रमाणे हे अर्जुना तू लक्षात घे की ही जी प्रकृती आहे तिच्यापासून झालेली ही जी सृष्टी आहे ती जै उपसंहारुनी कीजे लठी, तिचा नाश झाला, ती नाश पावते आणि पुन्हा निर्माण होते. जे नाश पावणं निर्माण होणं, नाश पावणं निर्माण होणं हे सातत्याने चालूच राहतं. तै मीची आहे, आणि ती जरी नष्ट झाली तरी सुद्धा मी आहेच
ऐसे होय दिसे न दिसे. सृष्टी दिसली म्हणजे निर्माण झालेली असली किंवा नसली तरी सुद्धा हे मजची माझी वडे असे. माझी वडे माझ्यामध्ये, म्हणजे हे सगळं जग जे आहे ते माझ्यातच आहे. समजा दिसलं तर व्यक्त रूपाने दिसेल, पण ते माझ्यात आहे. आणि समजा त्याचा उपसंहार झाला, ते जग जे नाश पावलं, तरी ते कुठे येऊन राहणार आहे? माझ्यामध्येच. म्हणजे ते जन्माला आलेलं असो की ते जग वावरताना न दिसो, पण दोन्ही परिस्थितीमध्ये ते जग कोणाच्या स्वरूपात आहे? माझ्याच. माझ्यापेक्षा जग काही वेगळं नाही आहे. ऐसे होय दिसे न दिसे, हे मजची माझी वडे असे. मी या विश्वधरी जे जैसे सूत्रे म्हणी. मी हे सगळं विश्व कसं सांभाळलंय? जसं सोन्याच्या सूत्रामध्ये सोन्याचा मणी असावा, तसं मी ह्या जगाला एका सूत्रामध्ये बांधून ठेवलेलं आहे. तैसाची नैसर्गिकू शुद्धू, मी पृथ्वीचा ठाई गंधू. गगनी मी शब्दू, वेदी प्रणवू. अरे चुकून खालचं वाचलं का? आधी हे वाचायचं राहिलं ना. सुवर्णाचे मणी केले, ते सोनियाचा सुती ओविले. तैसे म्या जग धरिले, सबाह्य अभ्यंतरी. म्हणाले ज्याप्रमाणे सोन्याची तार करावी आणि त्या तारेत सोन्याचे मणी घालावेत, त्याप्रमाणे मी या जगाला अंतर्बाह्य धरलेलं आहे. आत पण या जगाच्या मीच आहे. हे दिसणारं वरही मीच आहे. आपल्या अवतीभोवती मीच आहे. अरे माझ्याशिवाय या जगामध्ये दुसरं काही नाही. रसोहम अप्सु कौंतेय, प्रभासी शशी सूर्ययोः. प्रणवः सर्व वेदेषु, शब्दः के पौरुषम नृषु. पुण्यो गंधः पृथिव्यां च, तेजश्चास्मि विभावसौ. जीवनं सर्वभूतेषु, तपश्चास्मि तपस्विषु. म्हणाले आता जशा 10व्या अध्यायामध्ये भगवंतानी आपल्या विभूती सांगितल्या आहेत, तसं इथे विभूतीसारखंच सांगितलं की आपलं विशेषत्वानी प्रकटीकरण भगवंत या ठिकाणी सांगतोयत. भगवंत म्हणतात रसोहम अप्सु. आप जलामधला जो रसवाहित्वाचा गुण आहे, जल जे प्रवाही आहे, जल जे वाहत आहे, जलाचा वाहणे हा जो गुण आहे, त्यातलं वाहणेपण, त्यातली रसमयता ही माझ्यामुळे. रसोहम अप्सु कौंतेय, हे कुंतीपुत्रा, प्रभासी शशी सूर्ययोः. सूर्य आणि चंद्र यांच्यामधली जी प्रभा आहे, यांचे जे किरण आहेत, यांचं जे तेज आहे, ते कोण आहे? ते मीच आहे. प्रणव हा सर्व वेदेषु, वेद सर्व अंगाने विस्तारलेला आहे, पण त्या वेदामधला जो प्रणव आहे तो मी आहे. म्हणजे वेदांचा आत्मा कोण आहे? प्रणव आहे. वेदांचं सार काय आहे? प्रणव आहे. वेदाचं मूळ काय आहे? प्रणव आहे. या जगाचं मूळ काय आहे? प्रणव आहे. कारण सगळे ब्रह्मदेवाला जेव्हा काही कळेसना आपल्याला कशाला जन्माला घातलं, तेव्हा त्याला सांगितलं की तप तप तप. त्याला ऐकायला आलं. तो म्हटला बरं आपण तप करूया. ब्रह्मदेव तपाला बसला. त्यांनी खूप तप केलं, खूप तप केलं. एवढं तप करून झाल्यानंतर सुद्धा त्याला कळेना आपल्याला काय प्रयोजन आहे, काय प्रयोजनाने आपण तप करायला बसलो आणि काय प्रयोजनाने आपल्याला हे सगळं चाललंय, कशाला जन्म झाला, आपण कुठे आहोत. त्या कमळाच्या वरती बसलेला, नाभी कमलामधून बाहेर आलेलं जे कमल आहे, त्या कमलामध्ये हा ब्रह्मदेव बसलाय. तो म्हणतो कशा करता मला याच्यात का बसवलं, प्रयोजन काय, कारण काय, त्याला काही कळत नाही. मग त्याला पुन्हा शब्द ऐकू येतात, ही सृष्टी निर्माण करायची आहे, ही सृष्टी निर्माण कर. तो म्हणतो करतो, पण कशाने करू, मला काही माहित नाही, काही माझ्याजवळ नाहीच आहे, मी सृष्टी तरी कशाने निर्माण करावी. तेव्हा त्यांनी सांगितलं की या सृष्टीच्या निर्मिती करता तू आधी ओंकाराचा जप कर.
म्हणून तो ओंकाराचा जप करत राहिला. खूप दीर्घ काळपर्यंत त्यांनी ओंकाराचं स्मरण केलं आणि मग त्याला ह्या सृष्टीची निर्मिती कशी करावी याचं स्फुरण झालं. आणि मग त्या स्फुरणामधून एक 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 जन्माला आले. त्यातले पहिले जे जन्माला आले ते रुद्रगण. ते रुद्र म्हणजे जन्माला आले ते रडायला लागले, म्हणून रोदनापासून रुद्र शब्द आहे. ते रडतात म्हणून रुद्र झाले. आणि मग ते रडायला लागले, म्हणाले आम्हाला कशाला जन्माला घातलंय, काय आहे, आम्ही कोण आहे, कशाला आलो, कुठे आलो, कसे आलो, काय आहे आमचं प्रयोजन. तेव्हा त्यांनी सांगितलं बाबा हे असे रडणं कटकटी करणारे असले तर चला आता दुसरं काही 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 जन्माला घालू. म्हणून ब्रह्मदेवानी इतर काही काही गोष्टी निर्माण करायला सुरुवात केली. सगळी सृष्टी निर्माण झाली आणि मग ब्रह्मदेवानी यज्ञ निर्माण सहयज्ञ प्रजा सृष्टवा, सगळी प्रजा जी आहे ती यज्ञासहित जन्माला आली. आता यज्ञामध्ये आहुती द्या. मग यज्ञाचं जे काही फल आहे ते फल वहन करून देण्याकरता देवता आल्या. मग आता वेगवेगळ्या देवता आल्या, वरुण आल्या. ज्या देवतांना त्यांनी अधिकार दिला यज्ञामधून घेऊन जाण्याचा ते फल आणि परमेश्वरापर्यंत देण्याचा. आता हे रुद्रगण म्हणाले आता कमाल आहे तुमची, तुम्ही आम्हाला पहिल्यांदा जन्माला घातलं आणि यज्ञाचं जे फल आहे त्याचं वहन करण्याकरता आम्हाला ठेवलं नाही. बरं म्हणाले चला तुम्हाला पण अधिकार देतो. मग रुद्रांना अधिकार मिळाला आणि मग रुद्र वरुणाच्या बरोबर तेही वहन करू लागले. यज्ञातल्या फलाला ते घेऊन जाऊ लागले. हे जे सगळं आहे ना एकातनं एक एकातनं एक एकातनं एक सुरू होणं, तर त्यांनी म्हटलं की या ठिकाणी भगवंताची जी विभूती आहे, विशेषत्वानी ज्याच्यामध्ये भगवंत प्रकट झाला आहे, असं काय आहे, असा तो ओंकार आहे. असा ओंकार त्याच्यामधून प्रकट झाला, त्याच्यामधून जग प्रकट झालं, जे निर्माण झालं, जगाला जन्माला घातलं, त्यातनं एक एक गोष्टी जन्माला आल्या. मग आता भगवंत म्हणतो ह्या जन्माला आलेल्या गोष्टींच्या मध्ये मी विशेषत्वानी कशात आहे ते तुम्हाला सांगतो. तर ते सांगतात रसोहम अप्सू, मी जलामध्ये रसरूपानी आहे. जल जर रसरूपानी राहिलं नसतं तर जलाचं जलपणच राहणार नाही. कारण जलपान करा, पाणी प्या. जल म्हणजे प्रवाही आहे. जल म्हणजे ज्याच्यात मिसळावं त्याच्याशी मिसळून जाणार आहे. त्याच्याशी मिसळणाऱ्या वस्तू ज्या आहेत त्या वस्तूंशी ते मिसळून जातं अनेक प्रकारांनी. त्या जलाचे गुणधर्म प्रकट होतात. पण जलाचा विशेषत्वानी असलेला गुणधर्म कोणता, तर रस हा जलाचा विशेष गुणधर्म आहे. आणि म्हणून यद्यत विभूतिमत सत्वम असं म्हणून 10व्या अध्यायात जो विषय मांडलाय तसा इथे थोडासा मांडलाय की मी विशेषत्वानी कुठे असतो, मी जलातल्या रसामध्ये असतो. त्यामुळे तुम्ही स्वतःच्या ठिकाणी रस, शरीर शुष्क झालं, आता टी व्हीवरच्या असतात ना ॲड्स की थंडी आली आहे, आता हे क्रीम लावा, ते क्रीम लावा, कारण शरीर फार शुष्क झालं. पण ते कशाने शुष्क झालं, क्रीम लावणं ही वरून ट्रीटमेंट आहे. आणि कातडीला आतून रसरशीतपणा असणं ही आतून असण्याची गोष्ट आहे. म्हणजे आतून कशाने असेल, स्वभावतः असेल. स्वभावतः म्हणजे देह निरोगी आहे तेव्हा देहाला तेज आहेच. बाहेरून काही लावा की न लावा तो देह सतेज राहील, तो देह चांगला टवटवीत राहील. त्याला स्किनवरती काहीतरी कोरडेपणा आला, निस्तेजपणा आला म्हणून त्याला फार क्रीम फासायची गरज नाही पडणार. कारण का, तर म्हणाले त्या कातडीचा जो गुणधर्म आहे सतेज असणे, तो सतेज असणे हा जो कातडीचा गुणधर्म आहे, त्या कातडी करता ती तशी सतेज राहण्याकरता काय आवश्यक आहे, त्या कातडीच्या खाली जलांशाची आवश्यकता आहे. जर जलांश कमी झाला तर काय होईल, ती स्किन ड्राय होईल, ती कातडी शुष्क होईल, ती कातडी कोरडी होईल. आणि मग आपण त्याला वरच्यावर मालिश, मग ते एकदा केलं
की तुमचा बॉडी मसाज आहे, तुमचा फेशियल आहे, असे वेगळे वेगळे मसाजचे प्रकार जेव्हा मनुष्य घेतो की मधून आपली कातडी ताजी तवानी राहावी असं त्याला वाटतं म्हणून ते करतो. असं जेव्हा अलीकडची पिढी, आता काय मुलं मुली दोघंही करतात म्हणून मुली करतात असं म्हणायचं कारण, अलीकडची पिढी जेव्हा हे सगळं करते तेव्हा मागच्या पिढीतल्या घरातल्या आज्या वगैरे म्हणतात, आमच्या आयुष्यात आम्हाला कधी काही करावं लागलं, आम्ही हे असले प्रकारच काही केले नाहीत, पण आमच्या कातडीला काही झालं नाही, आमची कातडी कोरडी पडली नाही. आपणही पाहतो त्या आजीच्या वयाच्या कितव्याही वर्षी ती चांगली खुटखुटीत टुणटुणीत असते, तिला काही यातलं वापरावं लागत नाही. का वापरावं लागत नाही? कारण भगवंत म्हणतो की मी विभूती रूप आहे. आमच्या अंतरंगामध्ये, आमच्या आतमध्ये जर खरंच भगवंत त्या पद्धतीने राहिला, म्हणजे आम्ही ठेवून घेतला, तो काय तो आत आहेच, पण त्याला त्या पद्धतीने आम्ही उजागर केला, माऊलींचा शब्द आहे ना उजागर, त्याला आम्ही प्रकट केला, तर आमच्या कातडीवर तेज आपोआपच आहे, आमच्या चेहऱ्यावर तेज आपोआपच आहे, आमच्या देहावरती टवटवी आपोआपच आहे. भगवंत म्हणतो त्याचं मूळ शोध. म्हणून आयुर्वेदामध्ये सुद्धा कुठलंही जर दुखणं आलं तर पूर्वी, आता कोण अशी चिकित्साच करत नाही, आयुर्वेदामध्ये सगळी स्टँडर्ड औषध आहेत, देतात मोकळे होतात, किंवा आता त्याच्यावर R&D आपल्याकडे काही नाहीच आहे सध्या, फारसा जोरदार काही चालू नाहीये, पण जे असेल ते असो. पण आयुर्वेदाने सांगितलं आहे की आपल्या देहाला कोणताही त्रास झाला तर पहिली चिकित्सा मंत्राची आहे, म्हणजे उपासना करा, मंत्राचा जप करा. अथर्ववेदामध्ये दाताला कीड लागली किंवा डोळ्यांना त्रास व्हायला लागला, त्या प्रत्येकाकरता मंत्र आहेत, आणि त्यांनी सांगितलं ही वनस्पती घ्या, त्या वनस्पतीनी दंतधावन करा, म्हणजे दात धुवा, म्हणजे दात घासा, आणि दाताला जर कीड लागली असेल, दात जर हलत असतील तर ते हलायचे थांबतील. आता आजकाल जेव्हा आपण पाहतो विको वज्रदंती आहे, आता रामदेव बाबांची दंतकांती आहे, त्यांनी जे बाजारात आणलंय ते वापरता वापरता लोकांच्या लक्षात आलं की कितीतरी इन्फेक्शन्स, कितीतरी दुखणी केवळ दातापासून निर्माण होतात आणि दातामुळे बंद होतात. माझ्या ओळखीच्याच एक बाई चांगल्या वयाने मोठ्या आहेत, त्या आता 80च्या जवळ आहेत, आणि त्या म्हणाले एकदम सांधे दुखायला लागले. आता असेही पाय दुखतच होते, आता तर म्हणे पाय आखडायला लागले, आता काय करावं, मला बाहेर जाता येईना, काही करता येईना. सहज म्हणून म्हणाले मी विको वज्रदंतीनी दात घासायला लागले, आणि म्हणाले माझे दात घासता घासता दात इतके सुधारत गेले की माझ्या पायाचं दुखणं गेलं. म्हणजे पायाच्या दुखण्याशी दाताच्या इन्फेक्शनचा संबंध आहे असं कोणाला वाटत पण नाही. डॉक्टर पण तसं ट्रीट करत नाही की दात चांगले नसतील तर अनेक दुखणी शरीरात होऊ शकतील असं ते म्हणत नाहीत. आता ह्या सगळ्याशी आपल्याला काही करायचं नाही आहे, पण आपल्याला हे कशा करता बघायचं आहे की आयुर्वेदानी ज्या पद्धतीने एकेकाळी त्याचा चांगला अभ्यास करून ज्या गोष्टी लिहून ठेवल्या, त्यामध्ये त्यांचं म्हणणं असं, देहाला बाहेरून काही फारसं करावं लागत नाही, देहाच्या आतमध्येच देहाला सुधारण्याचं भगवंतानी देऊन ठेवलंय साधन, तर तो त्याच्याच साधनाने त्या देहाला सुधारत राहतो, त्याला बाहेरून काही करावं लागत नाही. देह त्याला पुन्हा पुन्हा ताजा टवटवीत करतो. त्याचं पहिलं साधन काय आहे सांगितलंय तर मंत्रचिकित्सा सांगितली, मग त्याच्यानंतर पंचमहाभूतांची चिकित्सा सांगितली, मग करत करत अशा 5 चिकित्सा आहेत. म्हणजे याच्यानंतर आणखीन 2 चिकित्सा आहेत, आणि 5वी भेषज चिकित्सा आहे. 5व्यामध्ये औषध घेणे आहे. असं उगीच वाटलं की लगेच औषध घेतलं, उगीच वाटलं की औषध घेतलं असं नाहीये. आता काय, जर डोकं दुखतंय असं संशय जरी आला तरी पहिली क्रोसिन खाऊन माणूस मोकळा. आधी एक औषध घ्या, मोकळे व्हा, मग पुढे बोला. डोकं दुखतं आहे हे बोलायच्या आत आधी क्रोसिन पोटात गेलेली असते, मग आपण सांगतो डोकं दुखतंय. त्यांच्या दृष्टीने असं नाही. अर्थात ह्या सगळ्याचा आपला काही संबंध नाही आहे. आपला संबंध एकाशीच आहे की ही सृष्टी पंचमहाभूतांनी बनलेली आहे.
ह्या सृष्टीतल्या पंचमहाभूतांमध्ये परमात्माच निवास करू नये. तर या सृष्टीमध्ये व्यवहार करत असताना आम्ही तारतम्यांनी आपलं पांचभौतिक शरीर जे आहे ते कसं सांभाळायचंय, त्या पंचमहाभूतांचं संतुलन सांभाळायचं. की पृथ्वी तत्व आता येईलच आपल्याला पुढे की काय करावं, आपण बघूच, आत्ता पुढेच आहे. तर इथे त्यांनी सांगितलं हे जे रसतत्व आहे, देहातलं रसतत्व बिघडलं सूज येते, देहातलं रसतत्व बिघडलं शरीर कोरडं होतं, देहातलं रसतत्व बिघडलं अनेक दुखड्यांना आमंत्रण येतं, दुर्बलता येते, अनेक गोष्टी घडतात. मग माणसाला व्हिटॅमिन डेफिशियन्सीज येतात. भगवंत म्हणतो अरे पण या जलामध्ये मीच रसरूपानी आहे ना, तू जर मला ओळखशील तर तू रसाला ओळखशील. आणि म्हणून आयुर्वेदामध्ये चिकित्सेमध्ये पंचमहाभूतांची चिकित्सा आहे. त्या चिकित्सेला येण्याच्या आधी मंत्र चिकित्सा आहे की मंत्राने आवाहन करायचंय. म्हणून आपला जो विषय चालला होता की अथर्व वेदामध्ये त्यांनी कितीतरी दुखण्यांच्या करता मंत्र दिलेत आणि त्या मंत्राच्या उपासनेमध्ये वनस्पती, त्याचा उपयोग आणि त्या मंत्रांचा वापर करून आपल्या देहाला तंदुरुस्त करायचं आहे. कारण काय आहे, आता आपल्या गीतेवगडे येऊ, त्रैगुण्य विषया वेदा, हा जो वेद आहे या त्रिगुणामध्ये आहे. तो या त्रिगुणांचे व्यापार सांगतो. म्हणून अथर्ववेदानी अनेक दुखणी आहेत त्याच्या चिकित्सा दिल्यात. आता आपल्याकडे अभ्यास कमी झाला, आपल्याकडे त्या विषयाचं संशोधन कमी झालं, मागे पडली पुस्तकं, त्याच्यातले तज्ज्ञ लोक कमी झाले, अडचणी सुरू झाल्या. असो, आपल्याला तो विषय नाही पाहिजे. आपल्याला एवढंच पाहिजे की भगवंताचा निवास सर्व दूर आहे, तर आपल्याला वेगळं काही करण्याची गरज नाही. त्या भगवंताला जर शरण गेला मनुष्य, त्या भगवंताच्या ठिकाणी जर त्याचा भाव योग्य प्रकाराने राहिला, भगवंत सगळं सांभाळणार. तो म्हणतो ना योगक्षेम वाम्यम, मी सगळंच वाहतो तुझं, तुला त्याच्याकरता काही करण्याची गरज नाही. अनेक गोष्टी आपण आपल्याकडे सुद्धा मी 1-2 उदाहरणं सांगितली आहेत की अनेक दुखणी केवढी तरी मोठी मोठी, म्हणजे मी पूर्वी सांगितलं की नाही आता ते लक्षात नाहीये, पण म्हणजे कवीश्वर महाराज जे आहेत, दत्त महाराज कवीश्वरांचेच नातेवाईक, त्यांच्याच घरातले ते लोक म्हणाले की असं असं आमच्याकडे कोणाला त्रास होतोय. त्रास कशाचा होतोय? तर ते म्हणाले डॉक्टरांकडे गेलो, डॉक्टरांनी सांगितलं पोटामध्ये मोठ्या फ्लॉवर एवढा ट्युमर आहे, तर तो ट्युमर काढायला पाहिजे, पण तो मोठा त्रासदायक आहे, म्हणजे जरा धोकादायक आहे. हे एवढं मोठं काढलं तर सगळ्या आतड्यांना आणि ह्यांना त्रास होईल, तर मग काय करावं? तर म्हणाले महाराज आम्ही त्याच्याकरता तुमच्याकडे आलो. महाराज म्हणले मी काय सांगणार आहे, मी देवी उपासक आहे, त्यामुळे मी देवीची उपासना सप्तशतीनी करतो. मी तुम्हाला एवढंच सांगेन की तुम्हाला सप्तशती म्हणता येत नाही तर तुम्ही गुरुजींना सांगा, घरी बोलवा आणि सप्तशतीचे पाठ करून घ्या, आणि मी सांगेपर्यंत पाठ काही थांबवू नका. आणि 3 महिने झाले की तुमची प्रकृती पुन्हा एकदा दाखवून तपासून घ्या. त्यांनी ते सुरू केलं सप्तशतीचे पाठ, आणि 3 महिने झाल्यानंतर ते दाखवायला गेले. डॉक्टर म्हणाले अहो गेला कुठे तुमचा ट्युमर, एवढा फ्लॉवर एवढा ट्युमर आहे, तो ट्युमरच नाही लागत आहे, तो दिसत नाही, त्याचं झालं काय? यांना वाटलं चला बरं झालं, आता कशाला गुरुजींना दक्षिणा द्या आणि ते हे करा. गेले ते दत्त महाराजांकडे, म्हणाले महाराज अगदी माझं कमी झाला ट्युमर, अगदी काही नाही, डॉक्टरांनी सांगितलं रिपोर्ट्स एकदम नॉर्मल आहेत, तुम्हाला कुठलीच अडचण नाही. ठीक आहे म्हणाले, चालू ठेवा. बरं म्हणाले. पुन्हा 1-2 महिने चालू ठेवलं. त्यांना वाटलं आता पुष्कळ झालं, आता महाराजांना न काय असतं, अडचणीत आलं की महाराज मला ताबडतोब उपाय सांगा, आणि दुखण्यातून बरे झालो की मग महाराजांचा विसर पडतो. त्यांना काही सांगायला गेले नाहीत. आणि आश्चर्य असं की पुन्हा 6 महिन्यांनी तेवढाच ट्युमर तयार झाला. लागले, आल्या सिम्पटम्स, पुन्हा डॉक्टर आले, असं कसं झालं पुन्हा? मग मात्र महाराजांकडे म्हणाले महाराज चुकलं माझं, तुम्हाला काही मी सांगा. ते म्हणाले अहो असं नाही, त्या मंत्रचिकित्सेला सुद्धा त्याचा काही काळ आहे, समूळ नष्ट होण्याकरता तुम्ही किती काळपर्यंत त्याचं
अनुष्ठान केलं पाहिजे ते तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. तुम्ही घेतलं नाही ते आता करा, पण विना ऑपरेशन, बिना कुठल्या त्रासाच्या त्या सप्तशतीवरती त्यांचा तो ट्युमर गेला. आता ह्याला आपण काय म्हणतो आजकालच्या भाषेत बोलायचं तर अंधश्रद्धा. अंधश्रद्धा नाहीये, हे शास्त्र आहे. हे शास्त्र फक्त तो जाणकार पाहिजे, त्या शास्त्रात फसवणारा कोणी नको. आम्ही त्या फसवणाऱ्याकडे जातो म्हणून ते शास्त्र बदनाम होतं. तर त्यांनी इथे आपल्या पुढे सांगायचंय ते असं की भगवंताला ह्या एका जलामध्ये मी रसरूपानी आहे हे सांगताना भगवंत आपल्याला सांगतो की मी सर्वदूर मीच भरलेलो आहे, तू मला जाण. आत्ताचा मुद्दा काय आहे भगवंताचा, की प्रकृतीच्या रूपाने तू जे सगळं वैविध्य बघतोस त्या सगळ्या विविधतेत मी फक्त मीच आहे. मी आणि मी आणि मीच आहे, केवळ मी आहे हे जाणून घे आणि मलाच बघ. तू मलाच त्याच्यामध्ये पाहत राहा, घे त्याचाही अनुभव घे की असा जर तू व्यवहार करशील तर तुला त्याचा काय लाभ होईल. आता भगवंत आपल्याला त्याच्या विभूतींमधून आम्हाला समजून घ्यायला सांगतोय, विचार करायला सांगतोय, अंतर्मुख व्हायला सांगतोय. कशा करता, की एकटा एक मी आहे, माझं एकमेवा द्वितीयत्व तुला समजू दे. माझ्याशिवाय दुसरं काही मोठं नाही, माझ्याशिवाय दुसरं काही वेगळं नाही, माझ्याशिवाय या जगात काही भरून राहिलेलं नाही. आता ते इथे म्हणतात, म्हणाले प्रभास्मी शशी सूर्य यो. या शशी आणि सूर्य, चंद्र आणि सूर्य यांच्यामधली जी प्रभा आहे, जे किरण आहेत, जे तेज आहे, जो प्रकाश आहे, ते मी आहे. प्रणव हा सर्व वेदेषु. आपण मगाशी पाहिलं त्याप्रमाणे की सर्व वेदांचं सार काय आहे, ओंकार आहे. कारण त्या ओंकारामधूनच वेद जन्माला आलेले आहेत, त्या ओंकाराच्या तपामधूनच जग जन्माला आलेलं आहे. आणि सर्व वेदांच्या मध्ये ज्याचं ज्ञान करून दिलेलं आहे, असं ज्ञान हे कुणाच्यामुळे आहे, त्या ओंकाराच्या मधूनच निर्माण झालेलं ज्ञान आहे. म्हणजे वेद घ्या म्हणाले ते मूलभूत असतील, जगाच्या ज्ञानाचा तो मूल स्रोत असला तरी सुद्धा त्याचं मूळ काय, ओंकार आहे. म्हणजे भगवंत पुन्हा आपल्याला काय सांगतायत, त्याच्या मुळापाशी जा. जलाचं मूळ काय, रस, त्याच्या जवळ जा. सूर्य आणि चंद्रांचं मूळ काय, त्यांचं तेज, त्याच्या मुळापाशी जा. वेदाचं मूळ काय आहे, ओंकार, त्याच्यापाशी जा. म्हणजे शब्द हा खे, खे म्हणजे आकाश. आकाशाचा तन्मात्र काय आहे, शब्द आहे. आणि त्यामुळे म्हणाले त्याच्यामध्ये शब्दरूपानी मी आहे. पौरुषम नृषु, मनुष्याच्या ठिकाणी पौरुष, पराक्रम, आपल्या प्रत्येकाच्या ठिकाणची जिद्द. मी आपल्याला पूर्वी एकदा सांगितलं असेल, एका सुनेची गोष्ट, माझ्या मैत्रिणीच्याकडे घडलेली गोष्ट आहे. मंगळागौरी करता आम्ही बेळगावला गेलो होतो. ते बेळगावचे राहणारे, आदल्या दिवशीच घडलेला प्रसंग आहे, दुसऱ्या दिवशी मंगळागौर होती. सगळीच मंडळी त्या मंगळागौरी करता पहिलं वर्ष म्हणून सगळे आलेले होते. ती मुलगी पण तिच्या नंदेच्या मंगळागौरी करता म्हणून आलेली होती. आणि तिचा मुलगा भयंकर खोडकर, भयंकर खोडकर, आणि ऐकायचं नाही. सारखी ती आईनी तर तिच्या सांगितलं, तू काही करू नको, तुझं मूल तू आपलं सांभाळ, दुसरं काही काम करू नको. पण तो मुलगा आईची नजर चुकवून, दोन फ्लॅट्स असे एकत्र होते, घर एकत्र होते, या हाई फ्लॅट आणि हाई फ्लॅट त्यांनीच घेतलेला होता. तो त्या बाजूनी गेला आणि गॅलरीत गेला आणि त्यांनी बाहेरून कडी लावून घेतली. लहान मूल, आणि आता आधीच खोडकर मुलगा तो, आणि तिकडून खालच्या लोकांना जायला उडी मारू, उडी मारू त्या गॅलरीतून, आणि खालच्यांशी खेळायला बोला. खालच्या लोकांनी आरडाओरडा सुरू केला. पटकन एक जण वर आला आणि त्यांनी, तर तोपर्यंत हिच्या लक्षात आलंच आहे मुलाची गडबड दिसत नाहीये, हा मुलगा गेला कुठे, म्हणून ती बघायला आली. तर ते पाहिलं, तिने दार लावलं आणि हा बाहेर आहे. तिने त्याला खूप हाका मारल्या, जवळ बोलावलं, दाराच्या जवळ ये म्हटलं, कडी काढ. तो कसला ऐकतो, तो म्हणतो मी इथून उडी मारू, तू बघायला ये. मी उडी मारू, एकच त्यांनी. ती इतकी घाबरली, ती इकडच्या गॅलरीत आली की ज्या गॅलरीतून ती गॅलरी दिसत होती. आता तोपर्यंत घरातली माणसं धावत सुटली, खाली चादर घेतली आणि 8-10 लोकांनी तिथे खाली चादर धरली लांब लचक.
की 2-2, 3-3 चादरी, की कुठेही तो इकडे इकडे केलं तरी पडला तर त्या चादरीत पडेल. म्हणून ही ह्या गॅलरीत. पण तो मुलगा ऐकेना. आणि आईचं हृदय म्हणजे हा जो नृषू पौरुष काय आहे, तर तिला त्या क्षणी असं वाटलं की त्या मुलाला आपल्याशिवाय कोणी वाचवू शकत नाही. आता बघा, त्या गॅलरीमध्ये धावायला ती कुठं स्टार्ट घेणार आहे, कशी धावणार आहे, कशी तिने त्या गॅलरीतून उडी मारली पलीकडच्या गॅलरीत. आता 2 गॅलरींच्या मध्ये अंतर किती, कमीत कमी 8-10 फूट तर पाहिजेच ना, त्याच्याशिवाय कसं होईल. या मुलीने इथून तिकडे उडी मारली त्या गॅलरीत, त्या मुलाला पकडलं, कडी काढली आणि आत आली. म्हणजे आपण हिरकणी ऐकतो, त्या बुरुजावरून खाली उतरली, हिनी इकडून. त्यांनी सांगितलं की हे पौरुष येतं कुठून. त्या बाजीप्रभू देशपांड्यांचं मस्तक उडवलं, पण धड लढत राहिलं. कसं लढत राहिलं ते म्हणतात, मनुष्याच्या ठिकाणचा हा जो पराक्रम आहे, हा पराक्रम हे माझं स्वरूप आहे. भगवंत सांगतो तो मी आहे. मनुष्याच्या ठिकाणचा पराक्रम हे माझं. त्या मुलीला तिच्या वडिलांनी दुसऱ्या दिवशी तोडे करून आणले सोन्याचे. ते म्हणले तुझ्या हातात आधी काहीतरी घालतो. काय म्हणाले, पराक्रम केलास, इकडून तिकडे उडी मारायची. म्हणली काय करू, जरी सगळे खाली उभे तर मला खात्री वाटे ना हा मुलगा काय करील, कुठे जाईल, कसा करील. आणि अडकला त्या ग्रिलमध्ये. तर काय करायचं, म्हणजे आलंच ना सगळं. पण सांगायचं म्हणजे आता आपल्याला याचं उत्तर मिळतं ना, यात कोणतीच अंधश्रद्धा नाही. समोर घडलेला प्रसंग आहे. 8 फुटा एवढी लॉंग जम्प मारण्या इतकी तिची काय ताकद आहे, तर काय तिच्या अंगावरचे कपडे आहेत त्याला योग्य, आणि पोचणार आहेत कसे पाय तिचे इकडून तिकडे. पण त्यावेळी मनुष्य काय करतो, त्यावेळी मनुष्य देहाच्या पातळीवर कामच करत नाही, आत्म्याच्या पातळीवरती काम होतं. आत्मा नेतो, आत्म्याच्या पातळीवर घडतं देह. म्हणून भगवंतानी सांगितलं प्रकृती तिचं काम करील, पांचभौतिक देह निर्माण करील, पण त्या पांचभौतिक देहाच्या आत मी आहे हे लक्षात ठेव. आणि त्यामुळे खरा कोण आहे तर मीच आहे. मला जाणशील तर ह्या प्रकृतीचं काय कौतुक आहे, मला जाणशील तर ह्या देहाचं काय कौतुक आहे. देह तुझ्या मागे येईल. म्हणजे आम्हाला ही खात्री नाही, म्हणून म्हटलं ना आपण की आम्हाला खात्री नाही वाटत की ईश्वराच्या उपासनेमध्ये तो आपल्याला निरोगी ठेवेल. म्हणून आपण म्हणतो नाही बाबा, माणसाचं वय जसं व्हायला लागतं तसं हॉस्पिटल, डॉक्टर सगळे जवळ पाहिजेत. काही झालं आपल्याला कुठे जावं लागलं तर त्याची सोय असली पाहिजे. अहो खेडेगावात जाऊन काय करणार, लोकांनी जर म्हटलं की येऊन राहा आता तुमच्या इकडे गावाला, तुमचं काय आता राहिलंय तिकडे, आता झालं नोकरी करेपर्यंत शहरात राहिलात, आता खेड्यात येऊन काय करणार, तिथे काय जवळ डॉक्टर आहे. म्हणजे मनुष्याला डॉक्टर महत्वाचा आहे, मनुष्याला देव महत्वाचा नाही. देवावरती सोपवून आम्ही राहू असं नाही माणसाला वाटत. कारण का तर तो तितकी श्रद्धा ठेवत नाही. त्याला प्रकट असणारी प्रकृती अधिक सत्य वाटते. आणि आम्हाला प्रत्ययाला कोणत्या ना कोणत्या तरी कारणाने येतो, ठाईठाई येत नाही. असा परमात्मा आम्हाला तितका विश्वासार्ह वाटत नाही, तितकी श्रद्धा ठेवण्या इतका बळकट वाटत नाही. त्याकरता भगवंत इथे सांगताहेत, म्हणाले इथे पौरुषम नृषु, प्रत्येक माणसाच्या ठिकाणी पराक्रम करण्याचं अचाट सामर्थ्य आहे. कारण म्हणाले मीच आहे त्याच्या ठिकाणी, त्यामुळे तो काय हवं ते करू शकतो. आपण म्हणजे आमच्याकडे आम्ही नेहमी हिमालयात गेलं की हिमालयातला एक परवलीचा शब्द आहे, हिमालय में पाव नहीं चलते, हिमालय में हिम्मत चलती है. ते म्हणतात हिमालय कधीच कोणी पायानी पार करत नाही, हिमालय माणसं नेहमी आपल्या हिमतीवर पार करतात. परिस्थिती प्रतिकूलच असते, सगळं अवघडच असतं, चालणं अवघड असतं, साधन सामुग्री अपुरी असते, मध्ये थांबायला स्थानं मिळत नाहीत. पण ते म्हणतात हिमालय में हिम्मत चलती है, हिमालय में पाव नहीं चलते. हिमालयामध्ये खरंच माणसाची तसं आहे, ती हिम्मत कुठून येते आणि ती हिम्मत कशी चालते, ते आमच्या आतलं पौरुष म्हणजे पराक्रम आहे. त्या पराक्रमाला आम्ही जागवत नाही. म्हातारपण आलं, आता काही होत नाही, आता कशाला होत नाही, होतच म्हटलं की होतच, होत नाही म्हटलं की काही होत नाही. आपण व्यवहारामध्ये जसे जसे मोठे होतो ना तसं तसं म्हणायला लागतो की एक काम सुटलं
की ते काम पुन्हा आपल्याच्यानी होत नाही. जेवढं करत असतो ते करत राहिलो की बरोबर होतं, आणि एकदा सोडलं की ते पुन्हा करण्याचं मोठं संकट वाटायला लागतं. का? कारण म्हणाले बोलतो तो कॉन्फिडन्स, करतो तो कॉन्फिडन्स, करतो तो विश्वास. आमचं शरीर नाही करत, आमचा विश्वास करतो. आणि त्यामुळे इथे त्यांनी सांगितलं की प्रत्येक माणसाच्या ठिकाणी जो पराक्रम आहे तो मी देऊन ठेवलाय, तो मीच आहे. त्यामुळे त्यांनी कितीही करून पाहावा, त्या पराक्रमाला त्याला यश आल्याशिवाय राहणार नाही. पुण्यगंध हा पृथिव्यामच. म्हणाले पुण्यगंध, पृथ्वीला गंध आहे, तिचा गंध आहे. आणि पृथ्वीच्या गंधाच्या ठिकाणी पुण्यगंध असा शब्द वापरलाय. कारण कशा करता, तर ते म्हणतात की दुर्गंध आणि सुगंध हे दोन्ही आम्हाला पृथ्वीवर मिळतात. कारण पंचमहाभूत आहेत, त्यामुळे वस्तू कुजणार आहेत, वस्तू खराब होणार आहेत, त्या वस्तूंचा दुर्गंध असणारच आहे. म्हणजे कसं आहे बघा, आपण जर पाहिलं ना तर आपल्या एक गोष्ट लक्षात येते की अन्न आपण जे खातो, आज ते आवडीने खातो, खूप कौतुकाने, खूप कष्टाने केलेलं असतं, 4 लोकांना देतो, सगळे मिळून खातो, आणि ते उद्या उरलं की टाकून देण्याच्या लायकीचं होतं. म्हणजे आजचं अन्न खाऊन झालं की टाकण्याच्या लायकीचं आहे, देहाच्या दृष्टीने पण टाकण्याच्या लायकीचं आहे, आणि बाहेर राहिलेलं पण टाकण्याच्या लायकीचं आहे. म्हणजे जे स्वीकारलं आहे तेच टाकण्यासारखं आहे पुन्हा. म्हणजे हे जर आम्ही पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की गंध कशाला म्हटलंय त्यांनी, जे चांगलं आहे तसंच वाईट आहे. त्या पृथ्वीवरची जे गंध आहेत ते गंध जसे सुगंध आहेत तसे दुर्गंध आहेत. निसर्गामध्ये साधा तुम्ही कांदा करा, शेतामधला कांदा लावलाय, कांदा सुंदर दिसतोय, कांदा काढला, कांदा काढल्यानंतर तो पसरला म्हणजे जमिनीमध्येच वाळायला म्हणून, आणि त्याची कटाई चालू झाली कांद्याची, वाळतो आहे कांदा, आणि एकच दिवस अचानक एक सर येऊ दे, गेला सगळा कांदा, वाया गेला. त्या रानामध्ये पडलेला कांदा वाया जायला म्हणजे तो कुजूनच जातो, त्याचा इतका दुर्गंध सुटतो की तिथे त्या जमिनीत नांगरून तो कांदा गाडल्याशिवाय त्या जमिनीतला दुर्गंध जात नाही. म्हणून त्यांनी सांगितलं की पृथ्वीला निरनिराळे गंध या 4 महाभूतांचं संयोग पृथ्वीशी झाल्यामुळे त्या पृथ्वीवरती निर्माणच होणार आहेत. खूप वेगवेगळ्या प्रकारचे गंध निर्माण होणार आहेत. त्या गंधांशी नाही म्हणाले कर्तव्य आम्हाला कोणता पाहिजे, पुण्यगंध. आणि जे जगाला पडलेलं कोडं मृदगंध, त्या पाऊस पडल्याबरोबर त्या जमिनीचा येणारा जो वास आहे तो मृदगंध काही कोणत्याही सेंटमध्ये अजून सुद्धा कुणाला अडकवता नाही. वेडा करतो तो, म्हणजे तो वास जो आहे जमिनीचा, त्या तापून गेलेल्या जमिनीवर जेव्हा पावसाचं पाणी पडतं आणि जो जमिनीचा वास आहे ते म्हणाले असा पुण्यगंध आहे, तिला तिचा एक अत्यंत पुण्यगंध आहे. तो गंध म्हणजे मी आहे, तो पृथ्वीचा गंध आहे. ते गंध हे माझं स्वरूप आहे. च तेजश्चास्मी विभावसौ. म्हणाले अग्नीमधलं जे तेज आहे ते तेज म्हणजे मी आहे. ते सांगतात जीवनम सर्वभूतेषु, सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी असणारं जीवन. आम्ही चालतो, आम्ही फिरतो, आम्ही खातो, आम्ही पितो. आपण आपल्याकडून म्हणतो की माझ्या, म्हणजे असं कुणाच्या इकडून म्हटलं जातं. माझ्या एक मैत्रीण म्हणाल्या की इतका योगाचा अभ्यास आहे, इतकं सगळं चांगलं आहे, आता आपण वयाच्या 80व्या वर्षापर्यंत आलो, तोपर्यंत आपल्याला काही दुखणं नाही, काही नाही, सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत, कुठलंही औषध घ्यावं लागत नाही, आपण काय सहज 100 गाठू, आपल्याला काय 100 जाणं काही अवघड नाही. आयुष्यामध्ये काहीतरी परिस्थितीचे आघात असे येतात की त्याच व्यक्तीला म्हणावं लागतं की काही करून जगण्याकरता धडपड केली पाहिजे. कारण आपल्यावर जबाबदारीच अशी आहे की आता आपल्याला धडपड केल्याशिवाय जगल्याशिवाय भाग नाही. म्हणजे माणसाला जे वाटतं की हे मी असं करतोय म्हणून माझा असा हिशोब आहे,
आणि या हिशोबाने मला हे प्राप्त नाही होऊ शकत. भगवंत म्हणतो त्याच्या ठिकाणचं जीवन मी आहे. म्हणजे आम्हाला आमच्या जीवनामध्ये दीर्घायुष्य पाहिजे आहे, तरी सुद्धा त्याचंच नाम आहे, त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. अभयम सत्व संशुद्धी 16व्या अध्यायामध्ये त्यांनी म्हटलंच आहे दैवी असुरी संपत्ती सांगताना, की सर्व गोष्टींच्या पासूनचं अभय कोण देतो? तो म्हणजे आम्हाला काय शब्दात माहितीये? नाम. त्याच्या नामात सगळं अभय आहे, त्याचं नाम अभय देणार आहे. आणि म्हणून ते इथे सांगतात की सगळ्या प्राण्यांचं जीवन मी आहे. म्हणून आपल्याकडे म्हटलेले ना, औषधम जान्हवी तोयम वैद्यो नारायणो हरिही. एक जर धारणा आपल्या अंतःकरणातली पक्की असेल की काही नाही, जान्हवी तोया इतकं जल दुसरं कोणतंच पवित्र नाही, आणि एका भगवंताशिवाय दुसरं औषध नाही. काय औषध असेल तर भगवंतच आहे. ही धारणा जर अंतःकरणात ठेवली, आपल्या मनाला खूप कुबड्या लावून घेतो आपण. म्हणजे आता एखादं औषध आपण घेत, म्हणजे मी माझ्यावरून तुम्हाला अनुभव सांग, 1.5-2 वर्ष झाली एक औषध मी घेत असे. मला असं वाटायचं हे औषध आता आपल्याला जन्मभर घ्यावं लागणार, आणि कशाला हे नको, तरी आपण घेतो. सोडायची हिंमत नाही, कारण आपल्याला काही पुन्हा झालं, त्रास झाला तर काय करा, आपलं बरं आहे, चाललंय ते चालू दे ना, आपला रोज तर दिवसभरात चालतो. एके दिवशी माझी भाची म्हणाली, ती पण डॉक्टर आहे, ती म्हणाली, मावशी दे ना सोडून, कशाला घेतेस ते औषध, त्याचे सुद्धा काही साईड इफेक्ट्स नाहीत, असं नाही, सोडून द्यावं. मी म्हटलं तू पण म्हणतेस सोडून दे. म्हटलं मला सुद्धा वाटतं हे कशाला या गोळ्या एवढ्या, आयुर्वेदिकच घेत होते, दुसरं काही नाही. पण तरी सुद्धा म्हटलं कशा करता घ्याव्यात ह्या. एका क्षणात मनात आलं, नको घेऊ म्हणाली, दे सोडून. सोडलं, काही फरक पडला नाही. मी म्हटलं कशाला तरी पकडून बसतो आपण, काहीतरी भय मनामध्ये धरतो आणि काही गोष्टी पकडून राहतो. ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या घेतल्या म्हणजे काय बाकीची औषधं सुटली नाहीत याचा अर्थ असा नाही, पण अनावश्यक भीतीने ज्या अनेक गोष्टी आपण गोळा केलेल्या असतात आणि आपण त्या सगळ्या सहित त्याची ओझी घेत वावरत असतो. सुटेल सांगणारी माणसं जेव्हा सांगतात की अहो डायबिटीजची गोळी तुमची सुटेल, मला काही नाही आहे डायबिटीज, पण एक सांगते तुम्हाला की ते सांगतात की बुवा हे करा डायबिटीजची गोळी सुटेल, ते करा गोळी सुटेल, तुम्ही चांगल्या प्रकाराने व्यायाम करा, हिंडा फिरा, तुमचं ब्लड प्रेशर नियंत्रणात राहील, काही दुसऱ्या कशाची आवश्यकता राहणार वगैरे वगैरे अनेक गोष्टी. पण ह्या सगळ्यावरती श्रद्धा ठेवायला आतमध्ये जो जीवन रूपाने आमच्या ठिकाणी आहे ना, तो किती बलवान आहे त्याच्यावर अवलंबून आहे. अशी हिम्मत अंतःकरणामध्ये यायला आतला तो बलवान पाहिजे, आणि त्याला बलवान आम्हाला करायचंय. तो सगळ्यांच्याकडे सारखाच आहे, तो आमच्याकडे किती कणखर करायचा आहे ते आमचं आम्हाला ठरवायचं. म्हणून भगवंत सांगतात की सर्व भूतमात्रेश, सगळ्या भूतमात्रांच्या ठिकाणी जीवन कोण असेल तर मी आहे. आणि ते जर आम्ही ओळखलं तर आमचं जीवन सुसह्य आहे ना, आम्ही त्याच्यावर अवलंबून आहे आणि तो आम्हाला कुठे वेड्यावाकड्यात टाकणारच नाहीये. पण ही जी साधी भूमिका आहे ना, ती भूमिका आम्हाला घेता येत नाही. त्याचं कारण सगळी गडबड त्या मनाच्या दुर्बलतेची आहे. तो अर्जुन मागे म्हणालाय ना, चंचलम ही मन कृष्ण. भगवंत सांगतो तुला कशा करता या सगळ्या गोष्टींची उठाठेव पडलेली आहे, ठेव ना माझ्यावरती विश्वास, टाक ना माझ्यावर पूर्ण भार तुझा. ज्या क्षणी माणसाला पूर्ण खात्री पटेल की हा भगवंत देह चालवतो आहे, तो चालवेल ना माझा देह. ते आपण एकदा पूर्वी बघितलं होतं ते उदाहरण त्या बाईंचं, म्हणजे मी टीव्हीवरती न्यूज एकदाच ऐकली आहे. ती परदेशी बाई, तिचा ग्रेड 4 कॅन्सर होता. ती म्हणाली की हा कळण्याच्या आधी मला कॅन्सर नव्हता, म्हणजे माझा देह सामान्य होता, नॉर्मल होता, स्वाभाविक स्थितीमध्ये निरोगी होता, आणि आता एकदम ग्रेड 4 कॅन्सर झाला. म्हणजे याच्यामध्ये ह्या निर्माण करायला कारण कोण झालं? कारण काहीतरी माझंच चुकलं. जर का माझं काही चुकलं असेल तर मला ह्याच्याकरता औषध घ्यायची गरज काय? मी औषधच घेणार नाही.
तिने सांगितलं मी कोणत्याही स्थितीमध्ये औषध नाही घेणार, आणि मानसिक दृष्ट्या तिने तिला बळकट करत न्यायचा प्रयत्न केला. ती म्हणाली हा रोग मला ग्रासू शकत नाही, हा रोग मला त्रास देऊ शकत नाही, हा रोग म्हणजे माझा देह नाही, कारण हा रोग मला जन्मतः काही नव्हता, मग तो आत्ता कुठून आला? हा जर माझ्या देहामध्ये असा उपरा आला आहे तर ह्या उपऱ्याला ह्या देहातून बाहेर काढता येईल. आणि जेव्हा ती पूर्ण बरी झाली, ती त्या कॅन्सरमधून पूर्ण बरी झाली, त्याची बातमी त्यांनी दिली की मानसिक बल काय असतं. नाहीतरी भगवंत आपल्या देहामध्ये आहे, हे मनोबल नाही आहे, हे बुद्धिबल आहे. कारण शेवटी मन काय हो, संकल्प विकल्पच देतं आम्हाला, पण निर्णय कोण घेतं? आमची बुद्धी घेते. आणि आमच्या बुद्धीने आम्हाला ठेवलंय तिथे. बुद्धी आम्हाला त्या ठिकाणी स्थिर करू जाईल की आपण जर मनामध्ये त्या स्थिरतेने पाहिलं काही होत नाही, भगवंत बघायला समर्थ आहे, कशा करता घाबरायचं, कशा करता ह्या परिस्थितीची भीती. म्हणजे आता आम्ही जिथे राहतो त्या भागामध्ये आता आजकाल एवढी चर्चा खुली आहे, आपल्याला करायला काही अडचण नाही. आमच्या इथे जी असणारी वडारवाडी आहे त्या वडारवाडीमध्ये या मधल्या 2-1 वर्षामध्ये इतकं अचानक अतिरेकी म्हणणार नाही मी, पण आलं म्हणजे मुसलमानांचं प्रमाण राहण्याचं इतकं वाढलं की कधी एकही बुरखाधारी स्त्री दिसायची नाही. तिथे रोज दारावरनं 25 स्त्रिया जाताना दिसायच्या. आता आमचं घर आणि ते अंतर काहीच नाही, 100 फूट. मला रोज भीती वाटायची की ह्या इथे वडारवाडीत एवढी लग्न होतात, त्या लग्नाच्या निमित्ताने इतके फटाके उडतात. या फटाक्यांच्या आवाजाचा फायदा घेऊन या लोकांनी काहीतरी बॉम्बस्फोट इथे घडवले तर काय, आपण इतके जवळ आहोत की आपल्याला काही वेळच लागणार नाही जायला. खूप वेळा रात्री असे आवाज आले मोठे फटाक्याचे की मला भीती वाटायची, मी घाबरून उठायची, बापरे काय आहे आता इथे, काही खरं नाही आहे. असं 10 वेळा झालं, 5 वेळा झालं, तेव्हा माणसाला विचार करायची वेळ येते की अरे हे काय आहे, ही आपली विकृती आहे, हा विचार योग्य नाही आहे. त्या क्षणी ठरवलं जे व्हायचं असेल ते सगळ्यांचं होईल, हा एक भाग. दुसरा भाग असा की त्याचं भय आपल्याला वाटण्याचं कारण काय, आपण जी गोष्ट मुळात अस्तित्वातच नाहीये. म्हणजे मला माहितीये का तिथे कोणी बॉम्ब घेऊन राहिले, मला माहितीये का की हे लग्नाचे फटाके उडतात त्याच्यामध्ये कोणीतरी बॉम्ब उडवणार आहे. मला कशाची कुणकुण आहे का, मला कोणी माहिती दिली आहे का, जशा त्या CIBला मिळतात टिप्स तशी काही मला कोणी दिली आहे की इथे असे लोक येऊन राहिले. हे काय आहे म्हटलं, हे काही नाही आहे, हे आपल्या मनाचं दुबळेपण आहे. आणि दुबळेपण का आहे त्याचं कारण असं की जो भगवंत हृदयात आहे त्याच्यावरच्या श्रद्धेपेक्षा आपल्या डोक्यातल्या विकल्पावर जास्त श्रद्धा आहे. पूर्ण विश्वास आहे ना, डोक्यातले उलटे सुलटे विचार आहेत ते जास्त श्रद्धायचे आहेत, आणि जो परमात्मा आहे त्याच्याविषयी श्रद्धा वाटत नाही. म्हटलं एक दिवस हे जोखड फेका डोक्यावरच, त्याच्याशिवाय ते भय दूर होणार नाही. म्हणजे अशा अनेक गोष्टी असतात. मी एक आपली व्यवहारातली गोष्ट आपल्या पुढे मांडली, पण ह्या अशा प्रकाराने भगवंत इथे सांगतो की तुझ्या ठिकाणी मी जीवन रूपाने राहतो. तुझं जीवन म्हणजे काय, पहिला श्वास म्हणजे माझा प्रत्येक श्वास तोच आहे ना, दुसरा कोण आहे? कारण जीवनाचं पहिलं इंडिकेशन काय, पहिलं लक्षण काय, पहिली खूण काय, श्वासोश्वास करणे. तर प्रत्येक श्वासच तो आहे. त्यामुळे गदिमांची ती ओळ इतकी प्रत्येक वेळी आवडते, जन्मभरीच्या श्वासा इतुके वेचियले हरिनाम, बाई मी विकत घेतला श्याम. की भगवंताला आम्ही कसं आपलंसं करावं. नामदेव महाराज म्हणतात तसं की पतित पावन न होती म्हणूनही जातो माघारा. पण तू कुणाला पतित पावन करतो, जो चांगला साधक आहे त्याला. पण याचा अर्थ आम्ही साधक नसलो तरी तू आम्हाला पावन कर किंवा तू आम्हाला जवळ कर, हे भक्तीने लढिवाळपणे बोलणं आहे. पण त्याच्याकरता आपली साधना उभी करणं हे आपलंच काम आहे, आपली मानसिकता उभी करणं हे आपलंच काम आहे. म्हणून भगवंत म्हणतो की तुझं जीवनच मी आहे, आणि तो जर माझं जीवन आहे तर मी काय खावं, मी काय प्यावं, मी माझा दिवस कसा चालवावा, मी काय विचार करावा, माझं मन कसं असावं, या सगळ्याचा विचार मलाच करायचा आहे. दुसरं कोण करणार आहे?
कारण मी म्हणजे त्याचं ते जे जीवन आहे त्या जीवनाचं फक्त प्रत्यक्ष कार्यरूपाला येणारं एक अवस्था आहे म्हणजे शरीर. कारण शेवटी चालवणारा जर तोच आहे आणि जर याच्यामधलं प्रत्येक चैतन्यच जर तो आहे तर याचा अर्थ फक्त हातपाय हालचा कळसूत्री बावलाय, हातपाय हलवायला फक्त त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे त्यातलं स्वातंत्र्य किती, त्यातले आपलं शहाणपण किती, सगळ्याचा विचार करायला हवा. म्हणून भगवंत इथे सांगतो जीवनम सर्वभूतेषु तपश्चास्मी तपस्वीषु. म्हणाले जे तपस्वी लोक आहेत त्यांच्या तपामधलं किंवा त्या तपस्व्यांच्या ठिकाणचं जे तप आहे ते मी आहे. म्हणजे मी तप या रूपामध्ये राहतो. मी तप हे स्वरूप आहे तपस्व्यांच्या ठिकाणी. कोण तपस्वी आहे? आपण सगळेच. जेव्हा सकाळी उठून आम्ही दात घासतो, तोंड धुतो, काय औषधं असतील ती घेतो, व्यायाम करतो, फिरून येतो, आपली आपली काय कर्तव्य आहेत ती नेटानी चालवतो. शक्यतो कर्तव्य सोडून आम्ही काहीतरी उडाणछूपणा करत नाही, आम्ही काहीतरी स्वैर वागत नाही, आम्ही काहीतरी मोकाट सुटत नाही. तप आहे. आपल्या मनाला कंटाळा आला तरी आपण म्हणतो नाही एवढं करू, जरा आज नको वाटतंय काम कर, नाही करू, रेटू. मनुष्य जेव्हा प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा आपली कर्तव्य चालवतो तेव्हा कुठेही आपण गेलो तरी आपल्या कर्तव्यापासून च्युत होऊन, सोडून, ती टाळून आपण कुठे जात नाही. याचा अर्थच तप आहे. आता हे आमच्याकडनं कसं घडतं? हे आमच्याकडनं घडतं कारण त्याची कृपा आहे म्हणून, तो आमच्या ठिकाणी बसलाय म्हणून. आमच्या तपाच्या मागे तो नसता तर आमच्याकडनं घडलं नसतं. आपण कुणी सांगतं अहो मी म्हणजे आमच्या ओळखीचे नम जोशी, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे लहान मुलांच्या करता ज्यांनी लिखाण केलंय ते लेखक. तर त्या नरसिंहाच्या मंदिरामध्ये त्या दिवशी मी सकाळी गेले, ते मला म्हणाले कल्याणीताई तुम्ही आज इथे कशा? मी म्हटलं नाही, त्यांचं ते पुस्तक म्हटलं मी वाचलं आणि मला नरसिंहाचं दर्शन घेतल्याशिवाय राहावे ना, म्हणून म्हटलं मी इथे आले. अहो म्हणाले मी इथे या मंदिरात आज 60 वर्ष येतोय. आज 60 वर्ष माझी 8:30ची येण्याची वेळ कधी चुकली नाही. कधी मी ज्यावेळी जे रुटीन असेल की ज्या दिवसांमध्ये कोणाला कधी 8ला की माझं जर काम मागे पुढे झालं तर, पण म्हणाले माझं कधी चुकलं नाही. म्हटलं अगदी मोठं तपच आहे 60 वर्ष म्हणजे. म्हटलं तुमची झाली 12 वर्षाचं एक तप, म्हटलं तर 5 तप झाली. भगवंतानी आपल्या आयुष्याला सुद्धा आपली जी साठी आहे ती पहिल्यांदा का सांगितली आहे? कारण 5 तप आपण पुरी करतो आयुष्यामध्ये. किमान आपली 5 तप पुरी व्हावीत अशी एक धारणा आहे की 60 वर्ष झाली म्हणजे निदान आयुष्य पूर्ण झालं. म्हणजे तो अल्पवयात गेला का असं शास्त्र म्हणत नाही. 60 वर्षाचा झाला म्हणजे तो अल्पवयीन नाही, म्हणजे मॅच्युअर आहे, परिपक्व आहे, आयुष्य ठीक आहे. आता 60 नंतरचं पुढचं आयुष्य आहे ते त्यांनी नेहमीच समजावं. हे भगवंताची कृपा आहे. भगवंत सांभाळत राहतो. हे आमच्याकरता उपनिषदा असं म्हणत नाहीत. उपनिषदा 68व्या वर्षापर्यंत तर गृहस्थाश्रमच संपत नाही असं म्हणतात. 68 नंतर गृहस्थाश्रम संपतो आणि पुढची जी 48 वर्ष आहेत, 116 वर्षाचं आयुष्य सांगितलंय, त्यातल्या 48 वर्षातलं उपनिषद सांगतात पहिली 12 वर्ष तर सगळ्यांची थ्रू झालीच पाहिजेत. 68 ते 12 80 पर्यंत बोलायचंच नाही की आपण जगणार का नाही, जगणारच. 80च्या पुढचा 92चा टप्पा आपण गाठायचा आहे, म्हणजे आपण प्रयत्नशील राहायचंय, प्रकृती सांभाळायची आहे. त्याच्या पुढचा रामभरोसे माहित नाही त्याला कोणता टप्पा द्यायचा आहे का नाही द्यायचा आहे. पण इथे सांगायचं म्हणजे त्यांनी सांगितलं हे तप आहे. जीवन जगणं हे सुद्धा तप आहे. चांगल्या विचारांनी, चांगल्या बुद्धीनी, चांगल्या मनानी. आपल्या घरामध्ये कामाची बाई नाही आली आणि आपल्याला पुष्कळ काम पडलं, 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, 6 दिवस, ती 7व्या दिवशी जेव्हा बघतो तिला तेव्हा पेशन्स संपतो. काय कमाल आहे, कळवत नाही काही नाही, तुम्ही कसे असे काम करता, आम्हाला किती त्रास होतो याची तुम्हाला जाणीव नाही का? गेलं तप फुकट. आम्हाला
जर असा त्रास व्हायला लागला, आम्हाला जर असा संताप यायला लागला, आमचं जर मन नाही ठीक आहे, पहिला विचार काय, बाई ग तुझ्या घरात काय अडचण आली म्हणून तू आली नाहीस, तुला का जमलं नाही, तुला निरोप देण्या इतका पण वेळ नाही, पण कुणाकडे पेशन्स आहे, म्हणाले आमच्याकडे राहतच नाही. आणि म्हणून जे आम्ही काम करतो ते केवळ शरीराने बरोबर कर्तव्य कर्म केलं म्हणून भागत नाही. ते प्रपंचामधलं प्रत्येक काम करताना मनुष्याच्या ठिकाणी त्याची पॉझिटिव्ह बाजू काय. कारण अहो फिलॉसॉफी ऐकताना नुसती पॉझिटिव्हिटी असावी, पॉझिटिव्ह थिंकिंग असावं म्हणजे काय असावं. कारण आमच्या प्रत्येक पावलावर पॉझिटिव्ह थिंकिंग आहे आणि ते तप आहे. कारण ते टिकलं पाहिजे. मनात खूप चांगले विचार येतात, पण जेव्हा कर्माशी जोडले जातात तेव्हा ते टिकतात का कर्माबरोबर. आणि टिकले तर थोड्या क्षणापुरते टिकतात का ते दीर्घकाळपर्यंत केव्हा तरी सुटणार आहे याबद्दल वादच नाही. नाहीतर आम्ही संतच झालो असतो, त्याबद्दल प्रश्नच नाही. चुका आमच्याकडनं होणारच आहेत, त्या चुकांबद्दल प्रश्न नाही. पण किती वेळा त्याच्यामध्ये काही आम्हाला पण अपवाद आहेत, मान्य आहेत, आणि त्यांनी पण तेही आमच्या चुकीची क्षमा करतील. पण भगवंत म्हणतात की तुझ्यातलं तप जे आहे ते मी आहे. म्हणजे आम्हाला सुद्धा ते तप म्हणजे त्या पद्धतीचं जीवन जगणं प्रत्येक वेळी. आता कुठं राहिलंय हो ह्या जमान्यामध्ये, कोण तप करणार. आपल्याला तप जास्त आहे, मुंबईच्या माणसाला तर त्याहून जास्त आहे. ती लोकल किती थोडा वेळ थांबते, तेवढ्या वेळामध्ये एवढा लोंढा आत जायचा, त्याच्याबरोबर रोज आत जायचं, तेवढा अंतर प्रवास करायचा, तिथून उतरायचं. काय सामान्य तप आहे. एक नोकरी करण्याकरता प्रचंड करावं लागतं. त्यात सुद्धा काही माणसं जितकी लांबून येतात तितके डब्यात बसायला जागा मिळणारी भजनं करतात, पत्ते खेळतात, काय काय चालू असतं. जो तो आपल्या आपल्या परीने आपला काळ अधिकाधिक चांगला घालवायचा भगवंत म्हणतो, प्रत्येक जण घालवतो. नाहीतर आपल्यामधलं तप मी आहे असं भगवंतानी म्हटलं नसतं. काही असो, आणि त्याला जर आपण अधिक डोळसपणाने पाहिलं की तो माझ्यामध्ये आहे आणि माझ्या देहातून तो तप करवतोय, तर माझी प्रत्येक कृती मला कशी सुधारता येईल, आम्ही सुधारू शकू. कारण आम्हाला बरं करायला, आम्हाला स्वतःला सुधारायला ते स्काय इज द लिमिट आपण म्हणतो ना, तसं मर्यादा अगदी आकाशाची आहे. आपल्याला पुष्कळ स्कोप आहे, आपल्याला पुष्कळ संधी आहे सुधारण्याची. पदापदावर पावला पावलावर आहे. आपण आपल्याला सांभाळत जाणं, सांभाळताना 10 वेळा चुकणं, पुन्हा उभं राहणं, पुन्हा सांभाळणं. भगवंत म्हणतो तू 10 वेळा अडखळून पडशील, तेव्हा मी तुला तुझा पडू देईन. नंतर तू पडल्यावर जेव्हा शाण्यासारखा उभा राहतोस, एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, चारदा नाही, असं जेव्हा तू करशील तेव्हा 10व्या वेळी मी तुला उभा करेन. 11व्या वेळी मी तुला पडू देणार नाही, आणि 12व्या वेळी मी तुला चांगला मार्गच देईन की तुला पडण्याची वेळच येणार. होणार, बदल होत जाणार. तप जे आहे ते तपाचं फल काही थोडं नाही आहे. उपनिषदाला समजत नाही म्हणजे उपनिषद म्हणतं एकापेक्षा एक श्रेष्ठ ऋषी आहेत. ते म्हणतात कशाने परमात्मा भेटेल. कोणी म्हणतात तपस्तप्त्वा, तपानी तापून निघून परमेश्वर भेटतो. दुसरा म्हणतो नाही, सत्यानी परमात्मा मिळतो. कुणी म्हणतं नाही, कर्मानी परमात्मा भेटतो. कळत नाही म्हणजे उपनिषद सांगतं हे सगळं पाहिजे. या सगळ्या सहित आम्ही ईश्वराची उपासना करत असतो. आमच्या उपासनेमध्ये हे सगळं अंतर्भूत आहे. आणि त्यामुळे त्या प्रत्येकाचं स्थान काय आहे आणि ते आम्ही आमच्या जीवनामध्ये कसं ठेवायचंय हे आम्ही जाणून घ्यायचं. आम्हाला जाणून घ्यायचं आणि आम्हाला जाणून आम्हाला शहाणं करायचंय. म्हणाले तपश्चास्मी तपस्वीषु म्हणून उदकी रसू का पवनी जो स्पर्शू शशी सूर्यी जो प्रकाशू तो मीची जाण तैसाची नैसर्गिकू शुद्धू मी पृथ्वीचा ठाई गंधू गगनी मी शब्दू वेदी प्रणवू नरांचा ठाई नरत्व जे अहंभावी येत्वे अहंभावी ये सत्व ते पौरुष मी हे तत्व बोली जत असे. आता माऊलींचं विशेष टिप्पणीचं स्वरूप.
काय? नराचा ठाई नरत्व, माणसाच्या ठिकाणचं माणूसपण, जे अहंभावी आहे सत्व, जिथे अहंकार म्हणजे मी, माझी, मला ही जी जाणीव आहे, हा अहंकार म्हणजे मला माझ्या जाणीवेचं स्वरूप आहे. ती जाणीव कशी आहे? सात्विक आहे. मी सांगतेय, ऐकत नाही, ही नाही, हा मी आहे. म्हणजे हा देह कोण आहे? हा देह मी आहे. या देहाचं नाव काय? हे आहे. या देहाने काय केलंय? हे असं केलंय. म्हणजे मला माझं व्यक्तिमत्व जेव्हा साधनेला लावायचं असो, समाजकार्याला लावायचं असो, एखाद्या विषयाला म्हणजे संगीत आहे, कला आहे, त्याच्यात झोकून द्यायचं असो, तिथे मीची जाणीव आहे. पण ती जाणीव कुठपर्यंत आहे? फक्त आहे एवढी जाणीव. कारण काय? ती व्यक्ती म्हणजे मी नाही एवढं तर कळलंच पाहिजे ना. तेवढीच जाणीव आहे. माझं वेगळेपण हे दुसऱ्या व्यक्तीपासून असणाऱ्या भिन्नत्वाची जाणीव आहे. ह्याच्यापेक्षा फार मोठी नाही. म्हणून ती जाणीव कशी आहे? सात्विक आहे. नाही तर काय, मी मोठा आहे, मी उंच आहे, मी गोरा आहे, मी विद्वान आहे, मी शिकलेला आहे, मी श्रीमंत आहे, माझं समाजात वजन आहे, हे सगळं मी झाले. ही जी जाणीव आहे ही सात्विक नाही आहे. ही जाणीव राजसिक आहे आणि क्वचित तामसिक आहे. आणि आपण आपल्याला सारखे जेव्हा कुठेतरी कोणापासून तरी वेगळे करत असत, नाही ते लोक तसं करत असतील पण आपण नाही ना तसं करत. अरे कोण ते लोक, कोण आपण लोक, त्यांना काही कळतं, आपल्याला काही कळतं. याच्यामध्ये जी भिन्नता माणसाच्या मनात येते, ती भिन्नता सुद्धा अहंकाराचं तमत्व आहे. इथे त्यांनी काय सांगितलंय? अहंकाराचं सात्विकपण सांगितलं, की सत्व अंशाने अहंकार आहे, की करण्याकरता आपल्याला योजलं आहे, अहंकार धरावा लागेल. हे काम पूर्ण आपल्याला करायचंय, त्याच्याकरताची जाणीव आहे, धरावी लागेल. कारण मी काय, माझं काय, मला काय करायचंय असं जर म्हणायला लागला तो, तर हे पण अज्ञानच आहे. की मी काय आणि मला काय हे पण अज्ञान आहे. नाही, मला हे केलं पाहिजे, मला असं असलं पाहिजे, मला असं म्हणजे साधनेत असो, व्यवहारात असो, प्रपंचात असो, कुठल्या कार्यात असो. की जसं माऊलींनी म्हटलंय ना, आता पुढे येईलच आपल्याला, की अमानित्व अदंभित्व वगैरे सांगत असताना ते म्हणतात गुरुची सेवा कशी करावी, त्यात सगळा मीच आहे. मीच गुरूंचे पाय धुवावेत, मीच गुरूंना स्वयंपाक करावा गुरूंच्या करता, मीच गुरूंना वाढावं, मीच त्यांचं आसन मांडावं, मीच त्यांच्यासमोर उभं राहावं, मीच त्यांची सेवा करावी, मीच त्यांना हात धुण्याकरता पाणी द्यावं, मीच त्यांच्यासमोर यावं. आता ते झोपतील तर मीच त्यांचं आसन व्हावं, त्याच आसनावर त्यांनी झोपावं, त्यांचं पांघरुण मीच व्हावं, त्यांची प्रत्येक गोष्ट मी व्हावी. म्हणजे मग इथे मी करणारा कुणाचा अहंकार आहे का? नाही म्हणाल. हे काय आहे? अंतःकरणाचं सात्विकपण आहे. आणि ते माऊलींनी सांगितलंय की म्हणाले एकच धारणा मनात धरायची, आणि धरली आहे माऊलींनी, की माझ्या गुरूंना जगभरामध्ये कोट्यावधी शिष्य असतील, पण माझ्या दृष्टीने माझ्या गुरूंचा मी एकुलता एक शिष्य आहे. जर मी एकुलता एक शिष्य आहे तर मलाच माझ्या गुरूंचं केलं पाहिजे, मलाच माझ्या गुरूंचं पाहिलं पाहिजे, मलाच माझ्या गुरूंकरता सगळं झालं पाहिजे. ही जी जाणीव आहे, हा जो त्यातला भाव आहे, तो ते म्हणतात इथे सात्विक. जे अहंभावीये सत्व, अहंभावाच्या ठिकाणी असणारा सत्वगुण, त्या ठिकाणी असणारी सात्विकता, ते पौरुष मी हे तत्व, तो पराक्रम आहे. त्याच्या ठिकाणची जी जाणीव आहे, अहंकाराच्या ठिकाणची सात्विक जाणीव, तो मनुष्याच्या ठिकाणचा पराक्रम आहे. मग ती सात्विक जाणीव किती उदात्त होते, व्यवहारामध्ये होते. आपण जसं त्या मुलीच्या बाबतीत म्हटलं की तिचा तो अहंकार आता तो कशा करताच नाही राहिला, फक्त या जीवाला आता सांभाळणं, आपल्या मुलाला, एवढंच तिच्या डोक्यात, की गेलं सगळं सुटलं बाजूला. आणि त्याच्या ठिकाणी परमात्मा पराक्रम रूपाने प्रकट झाला आणि यश दिलं ना. पडली असती तीच मध्ये खाली म्हणजे काय झालं असतं, सगळंच गेलं ना. हिच्याचकडे पाहण्याची इमर्जन्सी निर्माण झाली. नाही केलं परमेश्वराने तसं.
केवढ्या मोठ्या गोष्टी आहेत की अहंकार जर आम्ही विसरत गेलो, अहंकार जर सुटत गेला, कोणत्या बाजूनी? राजसिक आणि तामसिक बाजूनी, तर अहंकाराचं स्फुरण केवळ सात्विक पातळीवर शिल्लक राहिलं. तर ते सात्विक पातळीवरचं जे स्फुरण आहे तोच आमचा पराक्रम आहे. म्हणजे आमच्या ज्योत्स्नाबाई देवधरांनी त्यांच्या एका कादंबरीत लिहिलं होतं की म्हणाले, प्रत्येक घर, त्या घराला मुख्य दरवाजा आहे, त्या मुख्य दरवाजातूनच सगळी माणसं घरात येतात. ते जे घर आहे त्या घरामध्ये पुष्कळ लोक आहेत, पण त्यातली कुणीतरी एक व्यक्ती त्या घराच्या दरवाजाचा बिजागिरीचा सांधा बनते. आणि त्या बिजागिरीचा सांधा कसा असतो? कोण त्याची दखल घेतो? त्याची दखल घेण्याची गरज नसते, पण त्या बिजागिरीच्या सांध्यावरतीच त्या घराचं संरक्षण, सुरक्षितता, त्या दरवाजाचं उघडणं बंद होणं सगळं त्या बिजागिरीच्या सांध्यावरती अवलंबून असतं. पण कोणालाही त्याची दखल घ्यावी लागत नाही, वाटत पण नाही, गरजही नसते. म्हणाले, जो हे काम करतो तो कसा आहे? त्या अहंभावीयेचे सत्व, तिथे ती सात्विकता, ते त्याचं सत्व आहे की अगदी कुठल्याही वृत्तीच्या शिवाय कोणती, पुन्हा तिथेच येतो आपण, कर्मयोगापाशीच येतो, निष्काम भावानी केलेलं कर्म. आणि म्हणून ते इथे सांगतात, अहंभावी हे सत्व, ते पौरुष मी हे तत्व बोली जत असे. तोच मानवाचा पराक्रम आहे. म्हणाले, ह्याच्यापेक्षा पराक्रमाचं स्वरूप मग ते कोणत्याही क्षेत्रात असो वेगळं असू शकत नाही. अग्नी ऐसे आहाच, तेजा नामाचे आहे कवच, ते परवते केली साच, निज तेज अग्नी ऐसे आहाच. आता अग्निरूपाने आहेच, तेज नामाचे आहे कवच, तो अग्नी तेजाच्या रूपाने प्रकट झालेला आहे. ते परवते केली साच, खरोखरीच तेज अग्नीवरचं तेजाचं आवरण जर दूर केलं तर निज तेज ते मी. तर अग्नीचं जे ते मूळ तेज आहे ते मी आहे. आणि म्हणून आपण मगाशी म्हटलं ना की सूर्य रूपाने आकाशामध्ये दिसतो आहे, पण त्या आदित्य मंडलामध्ये जो पुरुष बसलेला आहे ते त्या सूर्याचं तेज आहे. गायत्रीने उपासना कोणाची करायची आहे? त्या आदित्य मंडलातल्या त्या पुरुषाची करायची, की जो पुरुष हे सगळे वरचे रश्मी दूर करून, तो आपण म्हणतो की सूर्य म्हणजे काय? हिलियम आहे, आणि तो एवढा सगळा सारखा तो जळतो आहे, तो गोळा, म्हणून ती उष्णता, त्याचं जे रूप असेल ते, त्याचं भौतिक रूप ज्या प्रकारात प्रकट होत असेल ते. पण भगवंत म्हणतात ते बाह्य रूप नाही, ते सगळं दूर केल्यानंतर त्याच्या आत जे अग्नीचं रूप शिल्लक राहतं ते त्याचं निखळ रूप आहे, ते त्याचं मूळ रूप आहे, ती त्याची ॲब्सोल्यूट स्टेट आहे, ती त्याची अगदी ज्याला आपण निष्कल स्थिती म्हणतो अशी त्या अग्नीची निष्कल स्थिती आहे. त्या अग्नीच्या निष्कल स्थितीला कोण आहे जबाबदार? ती स्थिती कोण आहे? ती स्थिती मीच आहे. त्याचं जे अत्यंत मूळ रूप आहे ते रूप मी आहे. म्हणजे पुन्हा काय, साधू संतांचे अभंग एकदम सोपे आहेत. ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय भुललासी वरली या रंगा. आम्ही सगळे या वरच्याच रंगाला भुललोय, आम्ही त्या ऊसालाच भुललोय त्याच्या रसापेक्षा. आणि त्यामुळे भगवंत इथे सांगतो की अरे तुला त्या सूर्याचं तेज, अरे तुला त्या अग्नीमधून निघणाऱ्या ज्वाळा, ते सगळं तेजस्वी रूप जर तुझ्या मनाला भावत असेल, त्या तेजाच्या पलीकडचं जे तेज आहे, त्या तेजाच्या पलीकडचा जो त्याचा स्थितीचा भाग आहे तो मी आहे, हे तू लक्षात घे. आता ते पुढे म्हणतात, आणि नानाविध योनी जन्मोनी भूते त्रिभुवनी, वर्तते आहाती जीवनी आपुलाला. आता आणखीन एक व्यापक संकल्पना सांगतात, आणि नानाविध योनी, 84 लक्ष योनी आहेत अशी आपली धारणा आहे. जन्मोनी भूते त्रिभुवनी, ह्या त्रिभुवनामध्ये, त्रिलोकामध्ये हे सगळं जन्माला येत आहे,
स्थितीला आहे, लयाला जात आहे. हे सगळे जे भूत मात्र या ठिकाणी जन्माला येतात या त्रिभुवनामध्ये, ते काय करतात? वर्तते आहाती जीवनी, आपल्या आपल्या जीवनामध्ये काहीतरी व्यवहार करतायत. कसा करतायत? आपुलाला, जो आपल्याला दिलेला व्यवहार आहे तो व्यवहार करतायत. म्हणजे चिमणी तिला दिलेला व्यवहार करते, कुत्रा तिला दिलेला व्यवहार करतोय. चिमणी असं म्हणत नाही फार वर्ष झाले वा चिवचिव चिवचिव करून कंटाळा आला, आता कुत्र्यासारखं भोभो भोभो करूया थोडे दिवस, असं ती कधी म्हणत नाही. असं कधी होत नाही. का होत नाही? कारण सगळ्यांना माहिती आहे की हा निसर्गाचा नियम आहे. या निसर्गाच्या नियमामध्येच आपल्याला राहायचं आहे. आपण त्यातच राहणार आहोत आणि आपल्याला त्यांनी जे दिलेलं आहे. त्यामुळे मी आपल्याला पूर्वी कदाचित बोलली असेल, बेळगावला एकदा मी व्याख्यानाला गेले होते, तेव्हा शेषनजी होते, अशोक जैन होते आणि एक आपलं व्याख्यान होतं. ती सगळी मोठी मोठी मंडळी आधी दोघं बोलून गेली होती. तिसऱ्या दिवशी आपलं होतं. तर तिथे असं स्त्रियांच्या समस्यांवर एक विषय होता. तर तो व्याख्यान झालं, एक मुलगी आतमध्ये आली, रडायला लागली. मला वाटलं आता काहीतरी चुकलं आपलं बोलण्यामध्ये, किंवा जो काही विषय असेल तो तिच्या आयुष्याला वर्मावरती घाव घालणारा असू शकेल. त्यामुळे ती मुलगी रडते. म्हटलं का हो, काय झालं? म्हटलं तुम्हाला काही वाईट वाटलं का? माझ्या बोलण्यात काही चुकलं असेल तर म्हटलं मी तुम्हाला सॉरी म्हणते, आपली क्षमा करा, सोडून द्या म्हटलं विषय. ओघामध्ये पुष्कळ विषय येतात, नेमका कुणाच्या वर्मावर एखादा विषय बसला तर हेतू काही नसतो. म्हटलं नाही नाही हो म्हणाले, असं काही नाही. म्हटलं मग काय झालं, का रडता? म्हणाले आज मला पहिल्यांदा जाणवलं तुम्ही म्हटल्यावर की गृहिणी असणं हे सुद्धा म्हणाल्या केवढी तरी मोठी गोष्ट आहे. मी म्हटलं हो, मी त्याच्याच करता नेहमी म्हणते की दोन्ही गोष्टी करिअर आहेत बाईच्या. जर आज करिअर ह्या शब्दाचं कौतुक असेल तर तिने गृहिणी म्हणून यशस्वी होणं आणि तिचं मातृत्व यशस्वी असणं. तिने माता म्हणून पण मातृत्व हे तिचं करिअर आहे. आता आजकालच्या मुलींना त्या मुलांकडे बघायला नाही वेळ, त्यांच्या खाण्यापिण्याकडे बघायला वेळ नाही, त्यांच्या आरोग्याकडे बघायला वेळ नाही, त्यांच्या संस्कारांच्याकडच्या तर गोष्टी फार लांबच्या राहिल्या, पण त्यांच्या सामान्य गोष्टी पाहता येत नाहीत, त्यांची मानसिकता कळत नाही, त्यांच्याबरोबर डायलॉग नाही. म्हटलं हे सगळं जे आहे त्यामुळे म्हटलं हा सगळा विषय आला. नाही नाही म्हणाल्या, माझ्या मैत्रिणी सगळ्या म्हणतात की तू काय करतेस? नाही म्हणाले, कुणी म्हणतं की मी अमुक एक करते, कुणी म्हणतं मी ते करते, मी हे करते. मग त्या म्हणतात अगं तू घर सोडून दुसरं काहीच करत नाही, तू घर एके घरच करतेस. ती म्हणाली हो, मला वेळच मिळत नाही घराच्या पलीकडे काही करायला. आणि मला फार इन्फिरियर वाटायचं आणि मला म्हणाली हळूहळू आता एक कॉम्प्लेक्स यायला लागला होता, इन्फिरियरिटी, की मी घरच सांभाळणारी साधी गृहिणी आहे. तुम्ही असं म्हणालात मला बरं वाटलं. मी म्हटलं अगं खरं सांगायचं तर तूच काय ते योग्य करतेस. आपलं घर सोडून जेव्हा 10 ठिकाणी आम्ही वैवई धावतो याचा अर्थ आम्ही आमचं कर्तव्य सोडून धावतो. पण म्हटलं कर्तव्य सोडून धावल्यानंतर दुसरा मनुष्य फक्त एवढ्याच समाधानात असतो की वेडवाकडं काही करत नाहीये, जे काय करतायत ते बाहेर जाऊन बरं करतायत, ठीक आहे चला सोडून द्या. भगवंत एवढ्यावरच सोडणार आहे. भगवंत आम्हाला कर्तव्यनिष्ठ म्हणणार नाहीये. तुला असं जर वाटत असेल तर कर्तव्यनिष्ठता आमच्याकडे आहे असं भगवंत नाही म्हणणार. त्याचं कारण असं की कर्तव्याचा विचार केला तर कर्तव्यानी 24 तास बांधलेले आहोत. आम्ही कुठे आम्हाला बांधून घेतलंय? आम्हाला ते सोडून अनेक गोष्टींच्या बद्दल आकर्षण आहे. आम्ही आमच्या मनाला अनेक ठिकाणी नेलेलं आहे. मग आम्ही कर्मपरायण कसे? नाही, आम्ही कर्मपरायण नाही. फक्त आम्ही कसे आहोत? आम्ही वेडवाकडं कर्म करत नाही, एवढंच. आम्ही जे करतो ते चांगलं करतो. ते करण्याची आवश्यकता आहे का नाही हा वेगळा वादाचा विषय आहे. परंतु कर्तव्यपरायण जर म्हटलं तर कर्तव्यानी 24 तास बांधलेले आहोत. असा कोणताच तास नाही आहे की काय करावं, पुष्कळ वेळ रिकामा असतो. हो, कुठून रिकामा असतो? खरं असं असूच शकणार नाही. जर त्या कर्तव्याशी आम्ही बांधलेले राहिलो तर आम्हाला वेळ रिकामा मिळणारच नाही. आम्ही त्या कर्तव्यातून सोडवणूक करून घेतली आहे. भगवंत इथे जी विधान करतायत, विशेषतः ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की सगळे जीवजात हे आपल्या आपल्या कर्माशी, निसर्गाने नेमून दिलेल्या कर्माशी एकनिष्ठ आहेत.
ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने व्यापार करतात, ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने व्यवहार करतात. आणि नानाविध योनी जन्मोनी भूते त्रिभुवनी, या त्रिभुवनामध्ये जे जीव जन्माला आलेले आहेत, वर्तते आहाती जीवनी, आपल्या जीवनाचा व्यवहार करतायत. आपुलाला, आपल्याला जो नेमून दिलेला आहे तो व्यवहार करतायत. या ओवीचा अर्थ पण इथे पुढच्या ओव्यांना धरून लावलाय. वास्तविक काही गरज नाही. ही ओवी खुली आहे, ही ओवी मोकळी आहे. पुढची ओवी दृष्टांताने दिली आहे. आता दृष्टांत कशाचा दिला? दृष्टांत म्हणण्यापेक्षा एक कर्तव्य घ्या किंवा एक त्याचं दृष्टांत म्हणा, उदाहरण म्हणा, काही म्हणा. आता पुढे काय दिलं? एके पवनेची पीती. आता तुम्ही समजून घ्या. माऊली म्हणतात मला काय म्हणायचंय हे समजून घ्या. जो तो आपापल्या कर्तव्यामध्ये किंवा जो तो आपापल्या जीवनामध्ये जे जीवन आपल्याला प्राप्त आहे त्याच्यातच कसा बरोबर कार्य करत राहतो आणि जगतो. आता तुम्हाला एक व्यवहाराचं उदाहरण सांगतो. म्हणाले की कुणी फक्त वायुभक्षण करून राहतात, असे काही जीव आहेत. एके तृणास्तव जीती, तर काही गवत खाऊन राहतात. आता एवढा हत्तीसारखा पण गवतावर जगतो. म्हणजे एके अन्नाधारे राहती, तर काही जीव आहेत त्यांना अन्न लागतं. जळे एके, माशासारखा जळामध्ये राहतो आणि तो केवळ म्हणजे जळ घेऊनच आपलं जीवन चालवतो. ऐसे भूताप्रती आनान, असे हे जे प्राणी आहेत आपापल्या पद्धतीने वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपलं जीवन, जे प्रकृती वशे दिसे जीवन. म्हणाले हे जे प्रकृती वशे म्हणजे जी प्रकृती हे जग निर्माण करते त्याला आम्ही अधीन आहोत. की मनुष्याला काय लागतं आपल्याला माहिती नाही काय लागतं. कारण मनुष्य असा प्राणी आहे की प्रत्येक ठिकाणी तो वेगळं वेगळं खातो. त्यामुळे माणूस या खाण्यावर जगतो आपल्याला माहिती नाही. म्हणजे आमचे आई वडील नेहमी पूर्वी म्हणायचे, आता काय म्हणाले मुलांना सांगायचं काय खा आणि काय खाऊ नका. ज्या खुर्चीवर बसतात आणि ज्या टेबलावर ताट ठेवून खातात तेवढंच फक्त ते खात नाहीत, बाकी सगळं खातात. मला खुर्च्या टेबलं फक्त अजून खायची शिल्लक ठेवली आहेत, बाकी खायचं काही शिल्लक ठेवलं नाही. माणसाला काही आता तर तुम्ही ते WWFचे प्रोग्राम पाहिले तो काय भयानक वस्तू, ते पाली गायन झुरळ का वाटेल ते पदार्थ घालून त्या मिक्सरमध्ये फिरवून त्याचं एक पेय करून आणि ते वाटेल ते पितात आणि लोक पिऊन दाखवतात. म्हणजे माणूस काय खातो म्हणायचं तर माणूस काहीही खातो, माणूस कसाही जगतो. आम्ही प्रकृतीवश जगत नाही. आम्ही फक्त बोलताना म्हणतो गो बॅक टू नेचर, की निसर्गाकडे चला, नैसर्गिक प्रेरणांवर नाही चालत, माणूस चालत नाही. आणि म्हणून ते म्हणतात जे प्रकृती वशे दिसे जीवन. प्रकृतीला वश होऊन जीवन कसं दिसतं? गुणकर्मानी दिसतं. की आमच्या प्रत्येक जातीला काही गुणकर्म विभाग आहेत. भगवंतानी 4थ्या अध्यायामध्ये जे म्हटलेलं आहे ना, चातुर्वर्ण्यम मया सृष्ट्यम, म्हणाले गुणकर्म विभागशः मी निर्माण केलंय. चातुर्वर्ण्य व्यवस्था निर्माण केली आहे, पण ती गुणकर्मावर निर्माण केली आहे. कारण प्रकृती गुणकर्मावर आधारित आहे. कारण कुणाला कर्म करायचंय काय? उंदराला जर चालायचंय, बिळात राहायचंय, उंदराला भगवंताला त्या उंदराने शेती चांगली करावी याकरता भगवंतानी उंदीर निर्माण केलाय. की चला त्या शेतीमधले काही गोष्टी तो खातो, त्या शेतीतल्या काही गोष्टींना तो मोकळा करतो, पण तोच उंदीर त्या शेतामध्ये उच्छाद आणतो आणि सगळं धान्याची नासाडी करतो. मग त्यांनी नासाडी करू नये म्हणून त्याच्यावरती शेतामध्ये सर्प निर्माण केले, की त्या सर्पाचं खाद्य केलं उंदीर, की तो त्या उंदरांना खाऊन टाकतो. म्हणजे भगवंतानी जीवोजीवस्य जीवनम जे केलेलं आहे ती सगळी सृष्टी संतुलनात राहावी याकरता प्रत्येकाला काही ना काही कार्य दिलंय. आणि तसं कार्य प्रत्येक जण करतो त्याच्या त्याच्या पद्धतीने. त्याच्या जगण्याची सोय आहे आणि प्रकृती त्याला त्या प्रकाराने चालवते. पण जे प्रकृतीवशे दिसे जीवन, प्रकृतीला वश होऊन गुणकर्माप्रमाणे किंवा गुणधर्माप्रमाणे, त्याचा जो गुणधर्म आहे त्याप्रमाणे तो आपापलं जीवन जगत राहतो. ते आघवा ठाई अभिन्न
मी एकची. पण ते सगळे वेगवेगळ्या प्रकारचं जीवन, आता आपण म्हटलं तसं कुणाचं कोण खाद्य. आता आम्ही आमच्याकरता ऊस लावला, पण तो ऊस कोल्हा तो खायला येतो रानामध्ये, कारण त्याचं ते अन्न झालं. म्हणजे ऊस आम्हाला अन्न म्हणून आम्ही लावला आणि तो त्याचं अन्न म्हणून खातो. आता तो कुणाचं तरी अन्न आहेच. असं भगवंतानी प्रत्येकाच्या करता वेगवेगळा व्यवहार दिलेला असला तरी सुद्धा हे सगळे परस्पर विरोधी व्यवहार करत असले तरी त्या सगळ्यांच्या मध्ये मात्र मीच आहे. या सगळ्यांमध्ये मात्र मी एकटा एक भरून आहे. माझं असणं हे समजून घ्या. आता पुढे बीजम माम सर्व भूतानाम विद्धी पार्थ सनातनम बुद्धिर्बुद्धिमतामस्मी तेजस तेजस्विनामहम बलम बलवताम चाहम कामराग विवर्जितम धर्माविरुद्धो भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. हे बीजम माम सर्व भूतानाम, सगळ्या भूतमात्रांचं प्राण्यांचं मी आदी कारण आहे. हे तू जाण विद्धी पार्थ, हे अर्जुना तू जाणून घे. आणि कसं कारण आहे? सनातनम, शाश्वत असं कारण आहे. मी ह्या सगळ्या प्राण्यांच्या उत्पत्तीचं जे बीज रूप असणारं असं आदी कारण मी कसं आहे? जे शाश्वत आहे, जे कायम हेच आहे. म्हणजे असं कधी झालं नाही की 1-2 कोटी वर्ष त्या परमेश्वराने जग निर्माण केलं आणि मग त्यांनी माणसाला सांगितलं फॉर अ चेंज आता तू कर, आता मी कशाला, असं नाही होत म्हणाले. फॉर एव्हर म्हणाले, कायम शाश्वत. ह्या जर जगाला निर्माण करणारा कोण असेल तर तो परमात्माच आहे. आणि बुद्धिर्बुद्धिमतामस्मी, बुद्धिमान माणसाच्या ठिकाणी असणारी बुद्धी मीच आहे. तेजस तेजस्विनामहम, आणि तेजस्वी लोकांच्या मधलं जे तेज आहे तेही मीच आहे. बलम बलवताम चाहम, म्हणाले बलवान माणसाच्या ठिकाणचं जे बल आहे तेही मीच आहे. कामराग विवर्जितम, पण कसं? ज्याच्यामध्ये कामना आणि आसक्ती नाही असं बल. कारण त्या बलाच्या ठिकाणी जेव्हा कामना विवर्जित आहे, जेव्हा आसक्ती म्हणजे मोह विवर्जित आहे, तरीही बल कायम आहे. असं जे बल आहे ते बल म्हणजे माझं स्वरूप आहे. धर्माविरुद्धो भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. तसंच म्हणाले, भूतांच्या ठिकाणी धर्माला अनुसरून असणारा काम, इच्छा काय आहे? की आपलं सगळं चांगलं व्हावं, आपल्याला सत्ता मिळावी, आपल्याला कीर्ती मिळावी, आपल्याला काही स्थिर असं यश, काही स्थिर असं स्थान मिळावं असं मनुष्याला वाटलं. म्हणून काय त्यांनी येणं केनं प्रकारेनं काहीही करावं आणि ते मिळवावं? नाही म्हणाले. असं जर तो मिळवायला गेला तर ते कधीच टिकणार नाही. ते तत्कालिक टिकू शकेल, पण म्हणाले शाश्वत टिकणार नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की धर्माच्या विरुद्ध असणाऱ्या कामना जर असतील तर ते माझं स्वरूप नाही, आणि जे स्वरूप भगवंताचं नाही ते टिकूच शकत नाही. म्हणून आपण आपल्या मुलाबाळांना, पुढच्या पिढ्यांना जे शिकवतो ना, ते हेच शिकवतो की बाबा रे खोटं वागू नका, बाबा रे वेडं वाकडं वागू नका. कारण वेडं वाकडं वागणं हे भगवंताचं रूपच नाही आहे, आणि जे त्याचं रूप नाही ते नक्की शाश्वत नाही आहे, आणि जे शाश्वत नाही आहे ते कधीच टिकणार नाही आहे. म्हणून जे शाश्वत रूप आहे आणि असं जे धर्माला अनुसरून आहे, धर्माला अनुकूल आहे, असं जे रूप आहे, भगवंत म्हणतो त्या सर्व कामना हे माझं रूप आहे. आणि म्हणून अशा कामना पुऱ्या करण्याचं काम भगवंत करतो. भगवंताला साकडं घालावं, मुलांनी अभ्यास करावा, चांगले प्रयत्न करावे, मग म्हणावं बाबा या ॲडमिशनला इतके काही रस्सी खेच आहे, याच्यामध्ये माझे पेपर सगळे बरे जाऊ दे, मला मार्क चांगले मिळू दे, आणि मला पाहिजे त्या दिशेला जाता यावं, याकरता तू मला अनुकूल हो. भगवंत म्हणतील तुझी बुद्धी चांगली आहे, तू मेहनतीला चांगला आहे. न ते श्रांतस्य सख्याय देवाः, म्हणाले जो दमेपर्यंत कष्ट करतो त्याच्याकरता देव नेहमीच धावून येतो.
पण तो आधी येत नाही, दमलेला पाहतो, त्याची परीक्षा घेतो की हा किती दूरपर्यंत दमायला तयार आहे, हा किती दीर्घकाळ प्रयत्न करायला तयार आहे. मग तप कशाचं रूप आहे? तप त्याचंच रूप आहे की दीर्घकालपर्यंत एखादी गोष्ट करत राहणे सातत्याने, हे तप आहे. त्या तपाला फल आहे आणि म्हणून तपाला फल मिळतं. आपण सुद्धा म्हणतो ना, असेल ना आपलं पण काहीतरी त्याच्या मागे योगदान, काहीतरी तप की ज्याचा काही लाभ होईलच की नाही. हे जे मनुष्य व्यवहारात म्हणतो, प्रपंचात म्हणतो, कोणत्या यशाच्या बाबतीत म्हणतो, त्याचं कारण असंच आहे. ते म्हणतात की हा जो धर्माला मान्य असणारा जो विचार आहे, जो व्यवहार आहे, जी वर्तणूक आहे, जो आचार आहे, किती काळ राहील? कुणातरी आपण म्हणतो कुणातरी चांगल्या लोकांच्या पुण्याईवरती चाललंय. एखादं घर आहे, घरात सगळेच असे तसे आहेत, पण एक व्यक्ती पुण्यवान आहे. त्या एका पुण्यवान व्यक्तीच्या जीवावरती ते घर तरत असतं, कारण त्याचा संकल्प असतो. त्यामुळे आपल्याकडे पूर्वीपासून संस्कार असेच होते की कुटुंब राखा, चांगलं राखा, कुटुंबातल्या प्रत्येकाने कुटुंबाकरता त्यागाला सिद्ध व्हा. त्यागाला म्हणजे या कुटुंबाला काय चांगलं आहे, या कुटुंबाला काय पोषक आहे, या कुटुंबाला टिकण्याकरता, स्थिर राहण्याकरता, भरभराटीला येण्याकरता काय केलं असता या घरामध्ये, आपल्या कोणत्या योगदानाने हे घर टिकू शकेल. आता परिस्थिती अशी आहे की मुलगी लग्न होऊन सासरी चालली आहे, ती म्हणते आई तुम्हाला यातलं काय काय देणार आहेस, मी हे घेऊन जाणार आहे. चालली, म्हणजे हिला हिच्या पलीकडे आज ह्या जो पाश्चात्यांचा रेटा आहे ना, या रेट्यानी आम्हाला फक्त आत्मकेंद्रितपण शिकवलं, आम्हाला व्यापकपण नाही शिकवलं. आमच्या मनाला जे चांगुलपण शिकवायला पाहिजे, आमच्या मनाला जी व्यापकता शिकवायला पाहिजे. व्यापकपण म्हणजे त्यागाला, त्यागाशिवाय व्यापकपण येतच नाही. त्याकरता जोपर्यंत आम्ही सिद्ध होत नाही ना, तोपर्यंत आमचा कोणताही संकल्प यशस्वी होऊ शकत नाही. म्हणून त्यांनी सांगितलं धर्माला अविरुद्ध असणारा काम, कामना हे माझं स्वरूप आहे. आणि म्हणून देशभक्ताला असं वाटतं की हा देश स्वतंत्र व्हावा. म्हणाले चांगल्या अशा शिष्याला असं वाटतं की माझी सद्गुरूंची परंपरा भरभराटीला यावी. आईला असं वाटतं की आपलं मूल जे आहे ते उत्तम प्रकाराने यशस्वी व्हावं. त्याकरता ती वाटेल तो त्याग करायला सिद्ध आहे, ती त्याकरता उभीच आहे. पण का तिचं म्हणणं यशस्वी होईल? कारण ती त्याच्या विरुद्ध जाणारं, ती जी संकल्पना आहे, तो जो तिचा संकल्प आहे, तिची धारणा आहे, तिची इच्छा आहे, त्याच्या विरुद्ध जाणारं ती कर्मच करत नाही. ती म्हणते माझ्या मुलाला यश मिळायला पाहिजे असेल तर मला चांगलाच व्यवहार केला पाहिजे. मी चांगला व्यवहार करीन तर हे कुटुंब चांगलं राहील, मी चांगला व्यवहार करीन तर हे घर चांगलं राहील, चांगला व्यवहार करीन तर यश मिळेल. आणि म्हणून ते म्हणतात की ती कामना, त्या इच्छा, त्या प्रकारच्या मागण्या, या सगळ्या माझंच स्वरूप आहे. आणि म्हणून भगवंत सांगतात की कुठेतरी भ्रष्टाचार करून, या म्हणजे आपण म्हणतो ना, आणि लोक आपल्यावर आरोप करतात, एक कणभर सुद्धा त्या आरोपात अतिशयोक्ती नाहीये. ते म्हणतात अहो तुम्ही हिंदू लोक या तत्वज्ञानाबद्दल बोलता पुष्कळ हो, पण तुम्ही वागत नाही त्यातलं काहीच. जर तुमच्या वर्तणुकीतच ते नाही तर या बोलण्याला काय अर्थ आहे? म्हणजे प्रवचनकार सगळ्या निस्पृहपणाच्या, त्यागाच्या, स्वतःच्या ठिकाणच्या निर्लेपतेच्या, कसा असावा याच्या गोष्टी बोलतो, आणि तो आधी त्याच्या सगळ्या नियमाटींचा सौदा करून त्या जागेवर येऊन बसतो. म्हणजे असे पण प्रवचनकार आहेत सांगणारे की हे बघा, गणपती पावसाळ्यात असतात, केव्हाही पाऊस पडतो, गणपती उत्सवात कार्यक्रमाला बोलावत आहे, पाऊस पडला आणि लोक नाही आले आणि जर व्याख्यान होऊ नाही शकलं तर माझी बिदागी मला मिळणार आहे का मिळणार नाही? आधीच सांगून ठेवा. मग बिदागी जर मिळणार असेल तर कुणीही नसेल
त्यांच्या समोर जर फक्त तासभर बोलायला सांगितलं तरीही मी बोलेन आणि बोलल्यावर मला माझे पैसे द्या. आणि तुम्ही जर म्हणालात नाही ते तुमच्या तासभर बोलण्याकरता आम्ही कुठं अडकायचं, तर मी तिथे येईन, माझे पैसे द्या, मी जातो. इथे ही जी भूमिका आहे की जे मनुष्य बोलतो आहे त्याच्याशी थोडा तर प्रामाणिक, त्याच्याशी थोडी तरी प्रामाणिकता मनुष्याकडे पाहिजे. त्यांनी आपल्याला जीवनामध्ये असं सांगितलं की आपण जीवन जगत असताना आपण आपल्या प्रामाणिकतेचा सारखा कस लावायला पाहिजे. ह्याच्याही पेक्षा अधिक प्रामाणिकता कशात राहील, ह्याच्याही पेक्षा अधिक स्काय इज द लिमिट. त्यांनी म्हटलंय ना की उपनिषदांनी सांगितलंय बाल का खाल निकालना आहे. कारण त्याच्यामध्ये कसा केसाचा 1000वा भाग, त्याचा 1000वा छेद जे आहे ते परमात्म्याचं इतकं सूक्ष्मातिसूक्ष्म रूप आहे. आणि आमच्या अंतःकरणामधला प्रत्येक संकल्प किती सूक्ष्मतेला नेता येईल ते सांगतात. त्याचे इतका बारकावा, जितकं परमेश्वराचं सूक्ष्म रूप प्रत्ययाला येणं शक्य आहे तितकं आमच्या संकल्पाला सुद्धा बारकावा आहे. आणि तो जितका बारकाव्याने पुरा होईल तितकं सामर्थ्य आहे, तो जितका बारकाव्याने पुरा होईल तितकं सत्याच्या अधिक जवळ आहे, तो परमेश्वराच्या अधिक जवळ आहे. असो, आपण पुढच्या वेळी ह्याच्यावरचं टिप्पणी